नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे दीपस्तंभ ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये. आपण आज एका फार भन्नाट व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. हजारो लोक आज हा कार्यक्रम बघतील आणि पुढच्या काही दिवसांमध्ये अक्षरशः लाखो लोक बघतील असा मला विश्वास आहे आणि त्याच्यातले 70% तर ऑलरेडी त्यांना ओळखतात. अशा व्यक्तिमत्वाबरोबर आज आपण मनमोकळ्या गप्पा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे आपल्या समस्यांवर उत्तराकडे जाणारा प्रवास. मी मुद्दाम उत्तर समजून घेणार आहे असं म्हटलं नाही, कारण उत्तराकडे जाण्याच्या प्रवासातले वाटाडे आम्ही बनू शकतो. तुमच्या प्रश्नांची आम्ही उत्तरं देऊ शकत नाहीत. आणि त्यासाठी आजचा ग्रेट भेट हा कार्यक्रम मला अत्यंत महत्वाचा वाटतोय. आपण दर रविवारी भेटतो. मागच्या वेळेस आपण एका अत्यंत तरुण अधिकारी मुलीला भेटलो, जी आता राजस्थानमध्ये पहिली पोस्टिंग तिची IAS म्हणून आहे. आणि आज आपण आहोत सोबत माननीय संदीप कुमार साळुंके साहेबांसोबत. तुमचं मनापासून स्वागत साळुंके साहेब. नमस्कार यजुर्वेंद्र, थँक्यू व्हेरी मच. आणि या झूम मीटिंग मध्ये आणि फेसबुक लाईव्ह मध्ये जे सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण आणि इतरही सगळी मंडळी असेल, त्या सगळ्यांना माझा नमस्कार. आणि सगळ्यात आधी दीपस्तंभ परिवाराचे आभार. कारण खूप दिवसापासून ही मीटिंग करायची चाललेली होती, पण काही ना काही कारणाने ती पुढे ढकलली जात होती. आज हा योग जुळून आलेला आहे. तर जसं यजुर्वेंद्र दादा म्हणतो आहे की आपल्याला भरपूर मनमोकळ्या गप्पा करायच्या आहेत. आणि सुरुवातीला थोडा परिचय करून देईल आपला संदीप येस सर. येस. ऍडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स या पदावर पुण्याला कार्यरत आहेत. पण खूप लोकांसाठी ते संदीप दादा आहे आणि आज आपण त्यांना साहेब म्हणून त्यांच्याशी बोलणार नाहीये, तर दादा म्हणून बोलणार आहे. मला सांगायला खूप आनंद वाटतो. 2004-05 ला ज्ञानप्रबोधिनीत आम्ही सोबत होतो. मला ते सिनियर होते आणि ते, मी आणि राजेश पाटील दादा, आम्ही तिघांनी खूप मोठ्या प्रमाणात खानदेश पिंजून काढला होता. त्यावेळेस पहिल्यांदा असं घडलं होतं की हा विषय स्पर्धा परीक्षांचा किंवा करिअरचा, तरुणाईचा घेऊन असे 3 तरुण फिरत होते शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये. म्हणून दीपस्तंभच्या संस्थापक सदस्यांपैकी एक संदीप साळुंखे दादा आहेत. त्यानंतरही गेले आता 15 वर्ष ते संबंध आणि त्या प्रकारचं कनेक्ट त्यांचं मुलांबरोबर आहे. या व्यतिरिक्त अत्यंत सुप्रसिद्ध लेखक असं मी त्यांचं वर्णन करतो. लाखो तरुणांनी त्यांची पुस्तकं वापरली आहेत, वाचली आहेत. त्यातल्या हजारो तरुणांनी त्यांच्या जीवनात त्याप्रमाणे बदल केलाय. हे सर्वात महत्वाचं वाक्य मला वाटतं. कारण वाचणं वेगळा विषय, पण त्यानुसार परिवर्तन एखाद्याच्या जीवनात होणं हे फार महत्वाचं आहे. आणि शेकडो मुला-मुलींचे जीव सुद्धा त्यांच्या पुस्तकामुळे वाचलेत. कारण याचा स्वतः मी अनुभव त्या पुस्तकांच्यामुळे काय होतं तो स्वतः घेतलाय. आपल्या दीपस्तंभच्याच वाचन संस्कार अभियानात पहिल्यांदाच असं घडलं होतं की त्यांचं पुस्तक धडपडणाऱ्या तरुणाईसाठी हे 51,000 मुलांनी वाचलं होतं. आणि त्यावेळेस राजेश दादांचं पुस्तक त्याच्यात आपण घेतलं होतं. अशा वेगवेगळ्या स्तरात त्यांनी मुलांपर्यंत ते पोहोचलेत. प्रचंड वेळापासून सुद्धा अजूनही, आता थोडं प्रमाण कमी झालं असेल कारण ते माझ्याकडे पाठवून देतात मेसेजेस. त्यांना शेकडो हजारो मुलांचे मेसेजेस वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांची येतात आणि त्याच्यावर ते वेळ काढून उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. खरं तर हजारो मुलांना असा मेसेज त्यांच्याकडे पाठवण्याची इच्छा होणं, मन मोकळं करण्याची इच्छा होणं, हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. ते पदावर राहून कधीच मुलांशी बोलत नाही आणि म्हणून ते त्यांना आपले दादा वाटतात. म्हणून मुलं त्यांच्याशी बोलतात. अनेकांची करिअर घडली, अनेक मुलं अधिकारी झाली. त्याला प्रेरणा मी असं म्हणेन की ही जोडी होती खानदेशातली त्यावेळेसची. आणि त्यापैकी संदीप दादा महाराष्ट्रात असल्यामुळे त्यातही नंतर पुन्हा मुलांच्या संपर्कात राहिले. मूळचे अंमळनेरचे आहेत. मी कायम तेव्हाच म्हणायचो की ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या नात्यात वाढलो ती नाती संदीप दादा विसरला नाहीये. ऍडिशनल कमिशनर असताना सुद्धा आताही त्यांच्या गावात मारवडला काय चाललंय, अंमळनेर तालुक्यात काय चाललंय, तिथल्या शेतीचं काय करता येईल, तिथल्या पर्यावरणाचं काय करता येईल,
तिथल्या तरुणाईचं काय करता येईल, तिथल्या शिक्षणाचं काय करता येईल, तिथल्या तरुणांच्या इतर समस्यांचं काय करता येईल, याच्यावर नुसतं लक्ष नाहीये, नुसते विचार देणं नाहीये, तर प्रत्यक्ष कृती करणं आहे. त्या माध्यमातून खूप कामं तिथल्या तरुणाईला सोबत घेऊन त्यांना प्रेरित करून संदीप दादा करतोय. खूप मोठी गोष्ट आहे. मध्ये खूप काळ असा गेला, की त्यांना वेगवेगळ्या पदांवर त्यांचे प्रमोशन झाले, काम करत गेले, पण या सगळ्यांबरोबरचा टच त्यांनी सोडला नाही. आत्ता नुकतंच दीपस्तंभ प्रकाशनाचं बायोटेक्नॉलॉजी या विषयाचं पुस्तक आमच्या वहिनी त्यांचं आलंय, मात्र त्याचं संपादन करण्याचं काम सुद्धा संदीप दादांनी केलेलं आहे. अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षा आणि तरुणाईशी सातत्याने संपर्कात असणारा संदीप दादा आहे. त्यांचं अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. विपश्यनेपासून तर संत साहित्यापर्यंतचा अभ्यास आहे. ध्यानापासून ते प्रशिक्षणापर्यंतचा प्रवास आहे. म्हणून मी त्यांना तरुणाईमधले विचारवंत म्हणतो आणि जे विचार मूळतः कृतीतून आलेले आहेत. त्यामुळे या गोष्टीचा मला व्यक्तिशः आपल्या दीपस्तंभ संस्थेला खूप आनंद आणि अभिमान आहे, की एक व्यक्ती आपल्या बरोबरीचा हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणतो. आज आपण अशा व्यक्तिमत्वाबरोबर बोलणार आहेत. आज आपण 2 प्रश्न घेतलेत. आम्ही दोघांनी ठरवलंय, की आज या 2 प्रश्नांवर मन मोकळेपणाने आपण गप्पा करायच्या, चर्चा करायची, तुमच्या प्रश्नांना नंतर उत्तरं पण द्यायची. पहिला प्रश्न असा आहे, की संदीप दादाचं पुस्तक वाचून असो, माझं व्याख्यान YouTubeवर ऐकून असो, हजारो लाखोंनी मुलं-मुली तुम्ही प्रेरित होतात. पण नंतर अनेकांना प्रश्न असा मनात पडतो, की 7 दिवस, 8 दिवस ती प्रेरणा राहते आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा मूळ पदावर परत येतो. तर यात काय केलं पाहिजे? थोडक्यात स्वयंप्रेरित कसं राहायचं? एखाद्या पदावर जाण्याची इच्छा असो, एखाद्या क्षेत्रात करिअर करायचं असो, एखादी सवय लावून घ्यायचं असो, तर सुरुवातीला वाटतं, पण ती प्रेरणा नंतर टिकत नाही. तर या प्रेरणेमधलं सातत्य कसं ठेवायचं, हे आज आम्ही दोघं तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करणार आहोत. मी विनंती करीन संदीप दादांना त्यांनी या प्रश्नाच्या माध्यमातून आपलं मार्गदर्शन, आपला संवाद सुरू करावा. थँक्यू यजुर्वेंद्र. आणि खरं तर यजुर्वेंद्रला मी अमोल दादा म्हणतो. या बऱ्याच जणांना हे माहित नाहीये, की त्याचं निकनेम म्हणा किंवा ओरिजिनल नेम म्हणा अमोल आहे आणि अमोल दादा. तर थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्या दीपस्तंभ परिवाराचंही खूप आभार, की आपण हे Facebook लाईव्ह आणि Zoom मीटिंग केलेली आहे. आपण सरळ विषयाकडे जाऊया. जसं अमोलने म्हटलं, की प्रेरणा, मोटिव्हेशन आपल्या कामामधलं किंवा जे काही ध्येय आपण हाती घेतलेलं आहे त्याच्यामधलं, याच्यातलं सातत्य कसं टिकवून ठेवायचं. आता याच्यातला सातत्य आणि टिकवणे हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत. याचं कारण सांगतो, की आता माझं धडपडणाऱ्या तरुणाईसाठी हे पुस्तक अनेक जण वाचतात आणि वाचल्यानंतर त्यांना अत्यंत प्रचंड मोटिवेशन मिळतं आणि ते लगेच मला फोन करतात. माझा फोन नंबर तिथे दिलेला आहे. फोन करतात आणि म्हणतात, की "सर, मी आता काहीतरी करून दाखवणार. आता मी माझं आयुष्य बदलणार." वगैरे, वगैरे. आणि दॅट इज गुड. नो डाउट अबाउट इट. ते छानच आहे असं मोटिवेशन मिळणं. नंतर मग हळू काय होतं, की आपल्यातला प्रत्येक जण म्हणजे तुम्ही, मी, अमोल म्हणा, मी स्वतः म्हणा, आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारे आरंभशूर असतो. म्हणजे आपल्याला अगदी सुरुवातीला खूप मोटिवेशन मिळतं. 2-4 दिवस आपण त्या विचारांमध्ये राहतो. त्या उच्च विचारांमध्ये, की मला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचंय, मला स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचंय किंवा एकदम क्रूड लँग्वेजमध्ये मला कलेक्टर व्हायचंय, मला एसपी व्हायचंय, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय वगैरे, वगैरे. हे साधारणतः 2, 4, 5, 8 दिवस, 10 दिवस, महिनाभर ज्याच्या त्याच्या मोटिवेशनच्या लेव्हलनुसार हे टिकतं. आता बरोबर. काय होतं, की मग ते अमोलचं व्याख्यान असो, माझं व्याख्यान असो किंवा पुस्तक असो किंवा अजून कुठल्या वक्त्याचं व्याख्यान असतो, याचा इफेक्ट हा काही दिवसच टिकणार असतो. कारण शेवटी तो त्या माणसाचा बँक बॅलन्स असतो, तो आपल्या काही कामाचा नसतो दररोजच्या दररोज. 8-10 दिवसानंतर बरं ते पुस्तक किंवा ते व्याख्यान बाजूला ठेवलं, की आपण आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये परत येतो.
मग बरोबर. आपल्या आजूबाजूला आपलं कुटुंब असतं, आपली मित्रमंडळी असते, आपलं घर असतं, आपले हम्म. मित्र असतात, सर्व निगेटिव्ह सांगणारी मंडळी आपल्या आजूबाजूला असते. हळूहळू आपण त्या एक प्रकारची जी मोटिवेशनची नशा असते त्या नशेतनं हळूहळू खाली उतरायला लागतो. आणि मग 2-4, 5 दिवसांनी, 8 दिवसांनी आपल्याला वाटतं, की अरे मी नेमकं आता 4-5 दिवसापूर्वी मला नेमकं काय झालं होतं असं? मला इतकं प्रचंड मोटिवेशन होतं आणि आता मला म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? आता मी एकदम नॉर्मल सिच्युएशनला येऊन गेलो. बरोबर. आता आपल्याला याच विषयावर बोलायचंय, की हे टिकवायचं कसं? बरोबर. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची. पहिल्यांदा आपण हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे, की हे जे होतं काय, की आपल्याला अचानक काहीतरी मोटिवेशन मिळतं आणि त्याच्यानंतर 2-4, 5 दिवसांनी, 8 दिवसांनी ते मोटिवेशन जातं किंवा कमी होतं. हम्म. आपण हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे, की हे नॉर्मल आहे आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. रिमेंबर दिस. बरोबर. हे फार महत्वाचं आहे, की हे सगळं साहजिक आहे, नैसर्गिक आहे आणि असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं. तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो, की स्वामी विवेकानंदांसारखा माणूस, हम्म. की जे आज भारतातल्या नव्हे तर जगातल्या कोट्यवधी लोकांचे प्रेरणास्थान आहेत, ज्यांचे विचार वाचून, ज्यांचे कोट्स वाचून हजारो लाखो कोटींना प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळते. त्यांची सुद्धा जर आपण पत्र पाहिली, विवेकानंदांची समग्र पत्र पाहिली, तर अनेक पत्रांमधनं लक्षात येतं, की इव्हन ते सुद्धा अनेकदा डिमोटिवेट व्हायचे. बर. मग आपण कोण? ओके. हे मी कशासाठी सांगतोय? हे याच्यासाठी सांगतोय, की ज्यावेळी आपण एखादी वस्तुस्थिती आहे तशी स्वीकारतो, त्यावेळी आपल्याला त्या वस्तुस्थितीवर किंवा त्या प्रश्नावर तोडगा काढणं सोपं होतं. बरोबर. हम्म. जर आपण, की अरे हे मला असं काय होतं, बाकीच्यांचं तर असं होत नाही, मी तर मुळात माझं असंच आहे, मला हे आधीपासून जमलंच नाही, माझ्यामध्ये सेल्फ मोटिवेशनच नाही, माझ्यामध्ये स्वयंप्रेरणाच नाही आणि हे माझं असंच चालू राहणार आयुष्य वगैरे, असं जर आपण स्वतःला दोष देत राहिलो, स्वतःला कोसत राहिलो, तर आपण त्या प्रश्नातून कधी बाहेर येऊ शकत नाही किंवा त्या प्रश्नांवरचा तोडगा आपण काढू शकत नाही. त्याच्यामुळे पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची, हे ऍक्सेप्ट करायचं, की दिस इज नॉर्मल, दिस इज नॅचरल. आपली मोटिवेशन लेवल कमी होणे, नष्ट होणे, दिस इज पॉसिबल, नॉर्मल. काल बर. परवाचं उदाहरण पहा, की हम्म. एवढा मोठा सिनेस्टार सुशांत सिंग राजपूत, की त्याच्याकडे काय नव्हतं. तो माणूस ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम मध्ये ऑल इंडियामध्ये 7th होता. फिजिक्स ऑलिम्पियाड मधला गोल्ड मेडलिस्ट होता. इंजिनियर होता. त्याची घरची परिस्थिती अत्यंत उत्तम, त्याची स्वतःची परिस्थिती अत्यंत उत्तम. तो माणूस सुद्धा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशन मध्ये होता किंवा त्याला डिप्रेशन म्हणजे काय, लॅक ऑफ मोटिवेशन अल्टिमेटली. ओके. सो पहिला मुद्दा प्रत्येकाने हे नोट करा, की हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. आता याच्यावरचे उपाय काय, हे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी. पहिला मुद्दा म्हणजे, आता हे स्टेटमेंट थोडंसं व्यवस्थित ऐका तुम्ही. आपण स्वतःला खूप महान समजणं आवश्यक आहे. मी हे कोणत्या अर्थाने म्हणतोय? आपण स्वतःला खूप महान समजणं आवश्यक आहे. हे कोणत्या अर्थाने? स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, कम अप ओ लायन्स अँड शेक ऑफ द डिल्युजन दॅट यू आर शिप. म्हणजे माझ्या सिंहांनो, उठा आणि तुम्ही मेंढरं आहात. हा जो तुमच्या मनातला गैरसमज आहे, हा काढून फेकून द्या, त्याच्यातून बाहेर या. राईट. त्याच्यातनं बाहेर या. यू आर सोल्स इमॉर्टल, यू आर स्पिरिट फ्री. तुम्ही अमर आत्मा आहात, तुम्ही मुक्त आत्मा आहात, तुम्ही मुक्त अनंत तत्व आहात. आणि ही खऱ्या अर्थाने ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट आहे. आपण दररोजच्या आयुष्यामध्ये वारंवार त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून ही फार मोठी महत्वाची गोष्ट विसरून जातो आणि त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींनी डिमोटिवेट होतो. संदीप दादा, एक मुद्दा विचारतो मध्येच, हा मुद्दा तुम्ही कंटिन्यू कराल. हम्म. आपण जेव्हा म्हणतो मुलांना, की आपण प्रत्येक जण महान आहोत आणि महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलो आहोत, त्यांना असं वाटतं, की मी तर आतापर्यंतच्या आयुष्यात सालं काहीच केलेलं नाही महान, मग मी तरी पण कसं काय महान? तर आपण महान आहोत म्हणजे काय आहे हे थोडक्यात सांगाल आणि मग पुढे जा.
येस, येस. आपण महान आहोत म्हणजे कोणत्या अर्थाने? तर पहिल्यांदा तुम्ही सांगितलं, की आपण मेंढरं नाहीत आहोत, लायन आहोत. पण कोणत्या अर्थाने? मी पुढच्या याच मुद्द्यावर येतोय. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपण कुठलंही काम करू, म्हणजे तुम्ही आता स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत नसाल किंवा तुम्ही अयशस्वी व्हाल, व्हॉटएव्हर मे बी द फेट. तुम्ही जे काही काम कराल, तुमचं महानत्व कशात आहे? तुमची महानता कशात आहे? हे तुम्हाला जर कळलं, तर तुम्हाला आपल्या महानतेचा नेमका अर्थ कळेल. मला एक सांगा, गाडगे महाराज गावोगावी जाऊन गावं झाडायचे. गावोगावी जाऊन ते गावं झाडायचे. बरोबर. जर तुम्ही ह्या गोष्टीला, ह्या कामाला साधं झाडणे हे म्हटलं, तर तुम्हाला ते काम महान वाटणार नाही. पण त्याला जर तुम्ही मी माझ्या या भारत देशाच्या आरोग्यासाठीचं काम असं म्हटलं, तर ते महान होतं. थोडक्यात काय, की आपलं महानत्व कशात आहे हे लक्षात घ्या, की मी स्पर्धा परीक्षांमधनं यशस्वी होऊन अधिकारी हो का अयशस्वी झाल्यानंतर दुसरी काही मी चहाची टपरी टाको, पण मी ते काम ज्या भावनेने करेल, ती भावना माझं महानत्व ठरवेल. याच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझं ज्यावेळी युपीएससी मध्ये सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर मी मसुरीला ट्रेनिंगला गेलो, उत्तराखंडमध्ये. त्यावेळी एपीजे अब्दुल कलाम त्यावेळी राष्ट्रपती होते आणि ते आम्हाला तिथे आमच्यासाठी व्याख्यान द्यायला आलेले होते. व्याख्यान आटोपल्यानंतर ज्यावेळी आमचं एक अनौपचारिक चर्चा चालू होती, त्यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, की ज्यावेळी मी तरुण होतो, त्यावेळी मी नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, जे अमेरिकेचं अवकाश संशोधन केंद्र आहे, मी नासामध्ये काही ट्रेनिंगसाठी किंवा काहीतरी व्हिजिटसाठी गेलेलो होतो. एके दिवशी मी सकाळी सहज म्हणून बाहेर सकाळी सकाळी फेरफटका मारत होतो आणि तिथे एक अमेरिकन माणूस झाडू मारत होता. आता काय होतं, आपण बऱ्याचदा एकमेकांना भेटलो की सहज म्हणून विचारतो, काय करतोय बाबा, जेवतोय का? आपल्याला माहित असतं तू जेवतोय, तरी एक संवाद सुरू करायचा म्हणून आपण विचारतो, जेवतोय का? तसं कलाम साहेबांनी त्याला सहज म्हणून विचारलं की काय करतोय बाबा. त्यांना दिसत होतं की हा झाडू मारतोय, पण त्यांनी सहज विचारलं. आता कलाम साहेबांना जे उत्तर मिळालं, ते उत्तर कलाम साहेब म्हणतात की त्याच्याने मला एक शॉक बसला. त्या माणसाने उत्तर दिलं की काही दिवसांनी आमच्या अमेरिकेचं एक अवकाशयान आकाशामध्ये झेपावणार आहे, त्या माझ्या देशाच्या प्रोजेक्टवर मी काम करतोय. वा. तो काम काय करत होता? झाडू मारण्याचंच काम करत होता, पण झाडू मारण्याच्या कामाकडे बघण्याचा त्याचा उद्देश हा होता, त्याचा दृष्टिकोन हा होता की माझं झाडू मारणं हे सुद्धा माझ्या देशाच्या अवकाशयानाच्या प्रोजेक्टचा एक महत्वाचा भाग आहे. तर लक्षात घ्या की तो झाडू कोणत्या भावनेने मारत असेल, त्याचं झाडू मारणं आणि रेग्युलर एखाद्या माणसाला की जो हा विचार करत असेल की अरे मला इतका पगार मिळतो आणि त्याच्या बदल्यात मी झाडू मारतो, या दोघांच्या झाडू मारण्यामध्ये किती गुणात्मक फरक असेल. खरंय. या अर्थाने आपण महान कोणत्या अर्थाने, की मी जे काम करेल आयुष्यामध्ये, मग मी कलेक्टर हो का कमिशनर हो का एसपी हो का मग चहाची टपरी टाको की वड्याचा स्टॉल टाको, मी जे काम करेल ते मी अशा भावनेने करेल की त्याच्याकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन लोकांचा बदलेल. या अर्थाने आपण आपल्यातलं महानत्व महत्वाचं आहे. मी तुम्हाला माझ्याकडे हे अग्निमंत्र नावाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांची काही महत्वाची लेटर्स आहेत, लिमिटेड लेटर्स. ओके, याच्यामधलं तुम्हाला मी एक लेटर मधला एक छोटासा भाग वाचून दाखवतो. त्याच्यातनं तुमच्या हे लक्षात येईल. हे पत्र आहे स्वामी विवेकानंदांनी त्यांचे एक
बंधू होते, म्हणजे बंधू इन द सेन्स गुरुबंधू अळसिंगा पेरुमल यांना 2 नोव्हेंबर 1893 रोजी शिकागोहून लिहिलेलं पत्र आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, नोव्हेंबर 1893 म्हणजे सप्टेंबर 1893 मध्ये स्वामी विवेकानंदांचं ते अख्ख्या जगाला हलवून सोडणारं भाषण संपलं आणि त्याच्या 2 महिन्यानंतरचं हे पत्र आहे. तिथे एक ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात, भगवान सतत माझ्या पाठीशी आहेत याचा मला दिवसेंदिवस अनुभव येत आहे आणि मी त्यांच्या आदेशानुसार वागण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण जगासाठी मोठमोठी कार्य करू, नाम यशाच्या हपापाने नव्हे तर पूर्ण निस्वार्थ भावनेने. का असा प्रश्न करण्याचा आपल्याला अधिकार नाही. फार महत्वाचं आहे. विवेकानंद म्हणतात की हे काम मी का करायचं हे विचारण्याचा मला अधिकार नाही. कार्य करता करता मृत्युमुखी पडणे हेच आपले कर्तव्य होय. साहस बाळगा, भगवंताने आपल्याला थोर कर्मे करण्यासाठी निवडलेली आहे असा विश्वास असू द्या. आपण ती करूच करू. तयार व्हा, पवित्र आणि शुद्ध बना. वा. सांगण्याचा उद्देश माझा काय, की आपण महान आहोत हे कोणत्या अर्थाने, की मी जे काम करेल ते काम मी या दृष्टिकोनातून करेल. आणि बघा तुम्ही यावेळची तुम्ही जर पद्म अवॉर्ड बघितले असतील, पद्मश्री, पद्मभूषण, बघा त्या एक आजीबाई आहेत. ते काय काम केलेलं आहे बरं त्यांनी, बिया साठवून ठेवणे. बरोबर. आता हे काम बघा, काम साधं आहे आपल्या दृष्टीने, काम महान आहे निसर्गाच्या दृष्टीने, की त्यांनी ओरिजिनल जीन्स जपून ठेवलेले आहेत. एक माणूस की ज्याने आपली सगळी कमाई आतापर्यंतची सगळी समाजसेवेसाठी देऊन टाकलेली आहे, हे महान काम आहे. म्हणजे प्रत्येक वेळी महान असणं म्हणजे फार मोठ्या स्तरावरचं काम करणं असे नव्हे, तर जे काम आपण करत असू त्याला एका वेगळ्या अत्यंत उच्च भावनेने करणं हे त्या कामाचं महानत्व ठरवतं. आणि म्हणून कामाच्या पदापेक्षा कामाचा भाव आणि कामाचे काम करण्याची पद्धत महान पाहिजे. एक फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आता मी प्रॅक्टिकल लेवलला सांगतो, की जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी तरुण आहेत त्यांना मी एक सांगतो. मी ज्यावेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचो, बजाज ऑटो मध्ये काम करता करता बजाज ऑटोच्या माझ्या रूम मध्ये मी एक लिहून ठेवलेलं होतं, असं भिंतीला चिपकून ठेवलेलं होतं. आणि तुम्ही सुद्धा हे चिपकून ठेवा. कारण काय असतं माहितीये का, माणसाचं मन असं आहे, ते वारंवार खाली उतरून येतं. त्याला वारंवार वरती आणायला पाहिजे आपण. आणि याच्यात चुकीचं काही नाही, ते उतरणं, त्याला खाली, मनाला खाली उतरणं हा मनाचा स्वभाव आहे आणि त्याला वर उचलणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मी तिथे भिंतीवर अशी महत्वाची वाक्य लिहून ठेवलेली होती आणि मी हेही लिहून ठेवलं होतं की मला या देशाच्या जनतेच्या सेवेसाठी मला अधिकारी व्हायचं आहे, नुसती मला नोकरी पाहिजे म्हणून नाही. आणि म्हणून जे तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना मी कटाक्षाने सांगेल की आपल्या या भिंतीवर लिहून ठेवा. इट वर्क्स. ही छोटी गोष्ट आहे पण ही काम करते. लिहून ठेवा की मला या देशामध्ये बदल घडवण्यासाठी, या देशामधल्या लोकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी मला अधिकारी व्हायचं आहे. लगेच तुमचा अभ्यासाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सुद्धा बदलेल. खरंय. चेंज. म्हणजे या अर्थाने आपल्याला हे स्वतःला महान समजणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही स्वयंप्रेरणेसाठीचा तो दुसरा मुद्दा सांगत होते दादा. आता स्वयंप्रेरणेमध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्या आजूबाजूला काय होतं तुम्हाला सांगतो. आता जर खरं पाहायला गेलं तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांमध्ये खूप सारी मंडळी ही खेड्यापाड्यातली किंवा छोट्या शहरांमधली असते. होतं काय की आपल्या आजूबाजूला नकारात्मक मानसिकतेची अनेक माणसं असतात. या माणसांचे प्रकार कोणकोणते असतात. एक म्हणजे की ज्यांना काहीतरी बनायचं होतं पण ते बनायचं राहून गेलं, हा एक प्रकार. दुसरं म्हणजे ज्यांनी प्रयत्न केला पण अयशस्वी ठरले आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये कटुता निर्माण झाली, हा दुसरा प्रकार.
आणि तिसरा म्हणजे की ज्यांना याच्यातलं काहीच माहित नसतं, पण तरी सुद्धा जगातल्या कुठल्याही गोष्टीवर ओपिनियन देण्याचा आपल्याला जन्मसिद्ध अधिकार आहे, असा ज्यांचा स्वतःचा समज असतो. बरोबर. सारखं सारखं ही माणसं तुम्हाला आम्हाला नकारात्मक गोष्टी ऐकवत राहतात. याला अतिशय सन्माननीय अपवाद आहेत, नाही असं नाही. आता होतं काय, की असं म्हणतात, की एखादी असत्य गोष्ट जर आपल्याला 100 वेळा ऐकवली गेली, तर आपल्याला ती सत्य वाटायला लागते. आणि धिस इज अ फॅक्ट. हा सायकॉलॉजिकल फॅक्ट आहे, की तुम्हाला जर सारखं सांगितलं, की तुम्ही पापी आहात, पापी आहात, पापी आहात, सारखं जर तुम्हाला 100-200 दिवस ऐकवलं, तर तुम्हाला खरंच वाटायला लागेल, की तुम्ही पापी आहात. किंवा तुम्हाला सारखं सांगितलं, की तुम्ही युजलेस आहात, तर तुम्हाला वाटायला लागेल, की येस मी खरंच युजलेस आहे. एक बेडकाची कथा आहे. एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये एक 10-15 बेडकं राहायची. उन्हाळा सुरू झाला. 2-3 वर्ष सलग दुष्काळ पडलेला होता. त्या विहिरीतलं पाणी आटायला लागलं. आणि असं झालं, की आता हे पाणी संपेल आणि आपण जीवानिशी जाणार असं त्या विहिरीतल्या बेडकांना वाटायला लागलं. त्यांनी ठरवलं, की आपण या विहिरीच्या बाहेर यायला पाहिजे. मग त्यांनी उड्या मारायला सुरुवात केली बाहेर येण्यासाठी. पण कोणाची उडी त्या विहिरीच्या बाहेर काही पडायची नाही. मग त्यांचं तर डराव ऐकून जे विहिरीच्या बाहेर म्हणजे जमिनीवरची बेडकं होती त्यांची भाऊबंद, ते खाली डोकवायला लागली, की बाबा हे काय चाललंय आमच्या काय झालं? भाऊबंदांचं खाली. मग त्यांनी सांगितलं, की असा प्रॉब्लेम आहे, विहिरीमध्ये पाणी नाही, आम्हाला वर यायचंय, आम्ही ट्राय करतोय. मग हे विहीर बाहेर जे होते बेडकं, हे त्यांना एन्करेज करायला लागले. कम ऑन, या, मारा उड्या, मारा उड्या. त्याच्याने प्रेरणा मिळून त्यांनी जोरजोरात उड्या मारायला सुरुवात केली, पण तरी कोणाची उडी बाहेर आली नाही. या प्रयत्नांमध्ये काही बेडकं त्या खडकांवर, विहिरीतल्या खडकांवर पडून मेले. हे काही बेडकं मेले म्हटल्यावर हे जी वरची बेडकं होती यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली, की बाबा जाऊ द्या, अजून वाट बघा. हे तुम्ही काही वर येऊ शकणार नाही. जाऊ द्या आता, बघू 8-10 दिवसात येईल पाऊस वगैरे वगैरे. सगळ्या बेडकांना म्हणजे विहिरीतल्या बेडकांना ते पटलं आणि त्यांनी उड्या मारणं बंद केलं. एक फक्त लहानसा बेडूक होता, तो काही उड्या मारणं बंद करायचा नाही. त्याने सलग उड्या मारत राहिला, मारत राहिला, मारत राहिला. हे वरनं त्याला सांगायचे उडी मारू नको, तर ते ऐकून हा जास्त उडी मारायचा आणखी. आणि याची एक उडी विहिरीच्या बाहेर पडली आणि हा बाहेर आला. 8-10 दिवसात पाऊस काही आला नाही, विहिरीच्या आतली सगळी बेडकं मेली. हा जो एक बाहेर आला होता एवढा जिवंत राहिला. आता सरकारी पद्धतीने नेहमी काहीतरी वेगळं झालं, की सरकारमध्ये एक समिती नेमली जाते अभ्यासासाठी. त्या पद्धतीने बेडकांची एक समिती नेमली गेली. त्या समितीला अहवाल द्यायला सांगण्यात आलं, की या बेडकामध्ये असं कुठलं मोटिवेशन आहे, की याने आमचं न ऐकता उडी मारून हा बाहेर आला. त्या बेडकाचा स्टडी करण्यात आला आणि समितीने फक्त एका ओळीचा अहवाल दिला, की हा बेडूक बहिरा आहे. म्हणजे तो त्या बेडकाला हे जे सांगत होते बाहेरचे, की उडी मारू नको, उडी मारू नको, त्याला काय वाटत होतं, की उडी मार, उडी मार. आणि तो म्हणून आणखी जोरजोराने उडी मारत होता. याचं मोरल असं आहे, की आपल्या आजूबाजूला हे जे नकारात्मक सांगणारे असतात, यांच्या बाबतीत आपण बहिरं झालं पाहिजे. म्हणजे गांधीजींची जी 3 माकडं आहेत ना, त्याच्यामधला एक जे माकडं आहे, की बुरा मत सुनो. त्याच्यात आपण थोडं मॉडिफिकेशन करून असं म्हटलं पाहिजे, की निगेटिव्ह मत सुनो. नकारात्मक ऐकू नका. अर्थात मी याच्या पुढे थोडासा पुढच्या भागात याच्यात येणार आहे, की याला आपण प्रॅक्टिकल अप्रोच कसा दिला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी नकारात्मक गोष्टी आणि कॉशन याच्यामध्ये फरक असतो. त्याच्या बाबतीत मी येईल नंतर. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती निगेटिव्ह काहीतरी सांगते, तर आपण हे बघितलं पाहिजे, की त्याची ते सांगण्याची लायकी आहे का? किंवा तो ते सांगण्यासाठी सक्षम आहे का? एक वेळ मी काही सांगेल तर गोष्ट वेगळी आहे, अमोल काही सांगेल तर गोष्ट वेगळी आहे, किंवा अजून कोणी यशस्वी व्यक्ती काही सांगेल तर गोष्ट वेगळी आहे. पण कोणीही उठसूट यावं आणि आपल्याला नकारात्मक गोष्टी सांगाव्यात आणि त्या आपण मान्य करून आपलं स्वतःचं मोटिवेशन कमी करून घ्यावं, हे कधीही करू नका. अर्थात याला मी प्रॅक्टिकल आस्पेक्ट नंतर देणार आहे, की आपण आपली ध्येय कशी चूज केली पाहिजे, ती अनावश्यक म्हणजे आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त नकोत वगैरे वगैरे तो भागावर येईल. तर थोडक्यात काय मी 2 पॉइंट तुम्हाला सांगितले, की एक म्हणजे आपल्या रूम मध्ये ही 2-4 वाक्य स्वामी विवेकानंदांची 2-4 कोट ही लावून ठेवा आणि दररोज वाचा. बघा,
ही स्वयंसूचनेचं फार महत्व असतं. तुम्हाला मी सांगतो, स्वयंसूचना अच्छा. स्वतःला दररोज सकाळी ही 2-4 कोट्स वाचायची, की मी सिंह आहे, मी मेंढरामधला नाही. आणि मी महान कार्य करण्यासाठी जन्माला आलेलो आहे. महान कार्याची डेफिनेशन आपण केलेली आहे. महान कार्य म्हणजे इसेन्शियली मोठं कार्य नव्हे, तर जे कार्य मी करेल ते राष्ट्राच्या उद्धारासाठी किंवा समाजाच्या उद्धारासाठी करेल. हे आणि तिसरं म्हणजे कुठेतरी दररोज आपल्या डायरीमध्ये आपण लिहायचं. दैनंदिनीच्या बाबतीत मी पुन्हा येणार आहे, की दैनंदिनी लिहिणं का गरजेचं असतं. या दैनंदिनीमध्ये लिहिणं, की मी आज काय नकारात्मक ऐकलं, ते मला कोणी सांगितलं, ते नकारात्मक सांगणाऱ्याची, ते सांगण्यासाठीची लायकी किंवा कॅपॅसिटी आहे का? आणि मी ते ऐकलं पाहिजे का? या स्वयंसूचनांचं अत्यंत महत्व असतं. कारण एक लक्षात घ्या, की कुठलीही महान गोष्ट ही आधी आपल्या मनामध्ये तयार होते आणि नंतर बाह्य जगामध्ये तयार होते. लक्षात घ्या. बरोबर. आपल्याला बरोबर. एक पाऊल जरी टाकायचं असेल मित्रांनो, एक पाऊल जरी उचलायचं असेल, तर आपल्या मेंदूला आधी ठरवावं लागतं, की मला पाऊल उचलायचं आहे. त्यानंतरच पाऊल उचललं जातं. म्हणजे एक साधं पाऊल उचलायचं तरी सुद्धा आधी मनात किंवा मेंदूत पाऊल उचलावं लागतं. नंतर ते खरं पाऊल प्रत्यक्षात उचललं येतं. जातं. त्याच पद्धतीने तुम्हाला जर मोठी ध्येय साध्य करायची असतील, तर हे सगळं यश आधी तुम्ही तुमच्या मनात निर्माण केलं पाहिजे, तर ते प्रत्यक्षात येईल. म्हणून या 3 गोष्टी मोटिव्हेशनच्या बाबतीतल्या लक्षात ठेवा. येस अमोल. हा एक याबद्दल मला असं अनुभव सांगायचा आहे. हं. थोडक्यात आम्ही बोलल्यानंतर किंवा तुम्ही वाचल्यानंतर तुम्ही जे प्रेरित होतात ते ऐकून होतात. ठीक बरोबर. आहे. म्हणजे तुम्ही जे ऐकतात त्यावर तुम्ही विश्वास ठेवतात आणि त्यानुसार तुम्ही प्रेरित होतात. असंच 5-7 दिवस गेले की एकतर तुम्ही कोणाचं तरी ऐकतात, नाहीतर दुसरा एक प्रकार आहे, आपण स्वतःच ऐकतो. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेस नकारात्मक विचार सांगायला बाहेरचे लोक नसतात. बरोबर. आपण स्वतःबद्दल जे ग्रह करून घेतलेले असतात, थोडक्यात आपण स्वतःला जे समजतो त्याप्रमाणे आपण स्वतःला प्रत्येक वेळेस काहीतरी फीडबॅक देत असतो. म्हणजे तुम्हाला वाटलं संदीप दादांचं पुस्तक वाचून की अरे, असा ग्रामीण भागातला मुलगा आज ऍडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स होऊ शकतो. मी पण मेहनत घेईल माझ्या क्षेत्रात किंवा माझ्या परीक्षेमध्ये. पण 5 दिवसांनी रिझल्ट लागतो एखादा आणि त्याच्यामध्ये तुमच्या बरोबरीचे आजूबाजूचे 2 जण सिनियर फेल होतात. तुम्ही मग त्यांचं ऐकायला लागतात. किंवा ते जरी तुम्हाला काही सांगत नसतील, तर तुम्हाला वाटायला लागतं, की अरे आपलं पण असं होऊ शकतं. म्हणजे मला याच्यात असं वाटतं, की आपण स्वतःशी काय बोलतो आणि स्वतःला काय समजतो, याच्यावर खूपसं अवलंबून आहे. बरोबर. लोक तुम्हाला काय समजतात हे फार महत्वाचं नाहीये. तुम्ही स्वतःला काय समजतात ते फार महत्वाचं आहे. हेच संदीप दादा आपल्याला आता सांगत होते, की स्वतःला महान समजायचं. कारण आपण त्याच्यासाठीच आपल्याकडे अशी सिस्टीम आहे, जे त्यांनी विचारांमध्ये आणि कृतीमध्ये सांगितलं. आपण का महान आहोत किंवा आपल्याला जे वाटतं तेच का होतं? कारण पृथ्वीवर फक्त माणसाला मेंदू इतका तल्लख दिलेला आहे, की तो काही पण निर्माण करू शकतो. काही पण. म्हणजे येस. तुमच्या आमच्या वडिलांना आज आपण ज्या पद्धतीने लेक्चर घेतोय आणि एकमेकांशी बोलतोय, हे भुताटकी होतं. म्हणजे लिटरली भुताटकी. असं शक्यच नाहीये. पण माणूस हे सगळं काही निर्माण करू शकतो. अजून 10 वर्षांनी असं काही निर्माण होईल की त्याचा आपण विचार पण करू शकत नाही. आपल्यासारखी माणसं. पण काही माणसं अशी असतात की ती त्यांच्या शक्ती वापरतात आणि ते निर्माण करतात. म्हणजे मुळात असं आहे, दादा आपल्याला सांगत होते की तुम्ही जसा विचार करणार तसंच होणार आहे. आता हा विचार करताना तुम्ही कोणाचं ऐकायचं, कोणाचं नाही ऐकायचं, केव्हा बहिरं व्हायचं आणि केव्हा काळजीपूर्वक ऐकायचं, हा चॉईस आपल्याला घ्यावा लागेल. तो जर आपण घेतला, तर आपण खूप चांगल्याच गोष्टींच्या वातावरणात राहून बरोबर त्या पद्धतीने करू. जे तुम्ही ऐकाल, जे तुम्ही सातत्याने बघाल आणि ज्यामध्ये तुम्ही सातत्याने राहाल, तसेच तुम्ही बनाल. आणि म्हणून चांगली पुस्तकं, चांगली व्याख्यानं आणि सत्संग, आजूबाजूची मुलं-मुली निवडणं, मित्र-मैत्रिणी हे आपल्या हातात असतं. ते आपोआप नाही होत.
तर या गोष्टी जर आपण केल्या तर आपण निश्चित स्वतःला प्रेरित ठेवू शकू, असं संदीप दादा आपल्याला आता सांगत होते. अप्रतिम अमोल नेहमीच्या पद्धतीने अमोल त्यांच्या. हा अमोल, आपण पुढच्या याच्याकडे जाण्याच्या आधी मला फक्त एक गोष्ट प्रकर्षाने सगळ्यांना सांगावीशी वाटते, शेअर करावीशी वाटते, होय. की एखादा अत्यंत सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा अशा सारख्या सारख्या स्वतःला स्वयंसूचना देऊन सारखा सारखा पॉझिटिव्ह विचार करून स्वतःला कुठून कुठे नेऊ शकतो, याचं मी एक अत्यंत सुंदर आणि अत्यंत सामान्य उदाहरण सांगतो. बरं. हा एक मुलगा होता. आता जे अमोलने सांगितलं की जवळजवळ मला वाटतं की 10-12 वर्षापूर्वी आपण आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान राबवलं होतं, की जेव्हा जवळजवळ 51,000 मुलांनी धडपडणाऱ्या तरुणाईसाठी हे पुस्तक वाचलं होतं. आणि त्याचा एक भव्य दिव्य आणि म्हणजे मला आता ते तो कार्यक्रमाची आठवण जरी झाली तर असं वाटतं की अरे हे हाऊ हाऊ दिस वॉज पॉसिबल. म्हणजे ना असं वाटतं की आता करायला गेलं तर होणार नाही आपल्याकडनं. ते काहीतरी झालं खरंय. आणि होऊन गेलं. हम्म. एनिवे, तर त्याचा जो कार्यक्रम होता, शेवटचा कार्यक्रम होता, त्याचा समारोपाचा कार्यक्रम, त्याच्यात पण तो मुलगा होता आणि त्याने हे पुस्तक वाचलेलं होतं. त्याने त्याच्यातनं प्रेरणा घेतली, पण त्याने काय केलं, त्या प्रेरणेमध्ये तो सतत राहिला. सारखा सारखा राहिला. चांगली पुस्तकं वाचणं हे. या मुलाचा मी तुम्हाला वेगवेगळ्या वेळी म्हणजे सप्टेंबर 2012 पासून जून 2013 पर्यंतचे काही मेसेजेस वाचून दाखवतो. त्या मुलाची प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी मी त्याचं नाव सांगणार नाही. बरं. सप्टेंबर मध्ये त्याचा मेसेज आला, संदीप सर आज शिक्षक दिन, 5 सप्टेंबरचा मेसेज आहे. गुरूंचा दिवस आणि माझे गुरु तुम्हीच आहात. सर आज आमच्या शाळेत शिक्षक दिनाची भाषणं होती. मी भाषण देत असताना तुमची आठवण झाली आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागले. सर तुम्हाला SMS मधूनच गुलाबाचं फुल देतोय असं समजा. ओके. आता तो त्या भावनेमध्ये राहतोय हा बघा. बरोबर. आता हा नोव्हेंबर 2012 मधला मेसेज आहे त्याचा सांगतो. संदीप सर, मी दुसऱ्यांदाही 10वी फेल झालो. इमॅजिन दिस हा. तो दुसऱ्यांदा 10वी फेल होतोय, पण त्याने त्याची 10वी फेल, आपण किती बातम्या ऐकतो की हे फेल झाला म्हणून आत्महत्या केली, हे केलं, डिप्रेशन मध्ये गेला. आणि तुम्हाला मी सांगतो, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांमध्ये सुद्धा डिप्रेशनचं प्रमाण खूप आहे. खूप आहे. आपल्याला काय होतं, प्रत्येक वेळी रिझल्ट लागला की फक्त यशस्वी मुलं दिसतात. प्रत्येक एका यशस्वी मुलाच्या मागे अक्षरशः लाखो अयशस्वी मुलं असतात. त्यांच्याकडे कोणीच पाहत नाही त्यांचं काय झालं, ते नैराश्यात गेले, काय झालं वगैरे. एनिवे, हा मुलगा दुसऱ्यांदा 10वी फेल होतोय, पण त्याचा मेसेज बघा, संदीप सर मी दुसऱ्यांदाही 10वी फेल झालो. मार्चही आणि ऑक्टोबरही फक्त गणित विषयात फेल, पण हार न मानता मी पुन्हा मार्चचा फॉर्म भरत आहे. सर मी तुमचे शब्द लक्षात ठेवले आहेत. उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. सर मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. इथे तो मुलगा एकाच वेळी पुन्हा मोटिवेशन मध्ये राहतोय, कॉन्शियसली. बरोबर. कॉन्शियसली तो मोटिवेशन मध्ये राहतोय की उठा, जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय सांगणार. आणि प्लस तो अशा वेळी जी आधाराची गरज असते, तो आधाराची गरज पण स्वतःची सॅटिस्फाय करून घेतो शेवटच्या वाक्यात, सर मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. ओके. तो एकाच वेळी मोटिवेशन मध्ये पण राहतोय, तो एकाच वेळी आधार पण स्वतःचा शोधून घेतोय. आता हा मार्च 2013 मधला मेसेज. संदीप सर, उद्या माझा गणिताचा पेपर आहे. सर यावेळेस मी पास होणारच. मला तुमच्या आशीर्वादांची फार गरज आहे. अगेन ही इज मेंटेनिंग हिज मोटिवेशन. झालं. मग त्याचा पेपर होता. मग पेपर नंतर मी रात्री त्याला मेसेज केला की बाबा तुला कसा गेला, कारण त्याच्यापेक्षा मलाच जास्त चिंता वाटायला लागली त्याची की आता हा पोरगा पास झाला पाहिजे. मग त्याचा खूप वेळ SMS नाही आला. दुसऱ्या दिवशी SMS आला, त्यात त्याने लिहिलं, संदीप सर सॉरी, तुम्ही पाठवलेला मेसेज मी आता वाचला कारण मोबाईल घरी होता आणि मी सूतगिरणीत रात्रपाळीत काम करतो. विचार करा काय सिच्युएशन आहे त्या मुलाची. तो सूतगिरणीत रात्रपाळीत काम करतोय, 2दा 10वी फेल झालेला आहे, तरी तो मोटिवेशन मेंटेन करतोय. त्यामुळे वेळेवर मेसेज वाचला आणि सर मला गणिताचा पेपर छान गेला. मला पूर्ण आत्मविश्वास आहे की मी पास होणारच. तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत. आता 6 जून 2013 चा मेसेज आहे मुलाचा. हे सगळं मी हे जे अंतरीचा दिवा पुस्तक आहे ना, याच्यात हे दिलेले आहेत. मी त्यातनच वाचून दाखवतोय तारखेचे. तो म्हणतो, सर उद्या 10वीचा निकाल आहे.
जीव थोडा घाबरत आहे. बघा, तो त्याच्या भावनांशी प्रामाणिक आहे. रिमेंबर प्रामाणिक दिस. तो आणि खोटं व्यक्त आणि करतो. व्यक्त करतोय. तो त्याच्या भावनांशी प्रामाणिक आहे, तो व्यक्त करतोय. ओके. उद्या 10वीचा निकाल तो खोटं अवसान आणत नाहीये. तो म्हणतोय की जीव थोडा घाबरत आहे, पण 100% आत्मविश्वास आहे की मी पास होणार. मला तुमच्या आशीर्वादाची फार गरज आहे. उद्या दुपारी 1 वाजता निकाल आहे. सर मी तुम्हाला एस-एम-एसने कळवेलच. आणि दुसऱ्या दिवशीचा फायनल मेसेज आहे. सर मी तुमच्या आशीर्वादाने 10वी गणितात 56% गुण मिळवून उत्तीर्ण झालो. तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. 56% हे काही विशेष नाहीये, पण तो व्यक्त करतोय. बरोबर. नाऊ या 5-6 मेसेजेस मधनं आपल्याला काय कळतं, की नंबर 1 त्याने हे ऍक्सेप्ट केलं, की आपण वीक आहोत मनाने. त्याने परिस्थिती ऍक्सेप्ट केली. त्याने हिंमत सोडली नाही. त्याने व्यक्त केलं ते आणि आधार पण घेतला आणि आज हा मुलगा एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स करून अत्यंत चांगलं करिअर करतो आहे. त्याचे वाह! अजूनही मला मेसेज येतात. वाह, वाह! फारच छान. सांगण्याचा उद्देश हा, की ही स्वयंसूचना मोटिवेशन मेंटेन करण्यासाठी फार महत्वाची आहे आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. अमोल, आता पुढे. हां, एक प्रश्न असा आहे, हो. की स्पर्धा परीक्षा देत असतो आपण आणि ते देत असताना मोटिवेटेड असतो. पण नेमका रिझल्ट लागला, आपण अपयशी झालो किंवा इतरांचा रिझल्ट लागला, आपल्या पुढच्यांचा, ते अपयशी झाले. तर लगेच असं वाटतं, की आता आपलं काही खरं नाही आणि त्यावेळेस पुन्हा आपण डिमोटिवेटेड होतो. तर या स्थितीबद्दल काय वाटतं तुम्हाला? अमोल, सगळ्यात आधी म्हणजे ही स्थिती अत्यंत नॅचरल आहे आणि ही मी स्वतः अनुभवलेली आहे आणि मी त्याच्यातनं कसं बाहेर आलो, मी स्वतःच्या उदाहरणाने सांगतो. तुम्हाला कदाचित वाटत असेल, की सर सारखं-सारखं स्वतःबद्दलच बोलतात. पण कसं आहे, की मी स्वतः ज्या गोष्टींना मी स्वतः साक्षी आहे, ते सांगितलेलं जास्त बरं थेरॉटिकल सांगण्यापेक्षा. अगदी, अगदी बरोबर आहे. हं. 1998 मध्ये मी पास आउट झाले. बीई पास आउट झाल्यानंतर बजाज ऑटोमध्ये हं. माझं सिलेक्शन झालं आणि मी काम करत होतो. मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असतानाच एमपीएससीची प्री दिलेली होती. बरं. त्यानंतर मेन्स दिली बजाज ऑटोमध्ये काम करता. मेन्सचा रिझल्ट लागला आणि मेन्सचा रिझल्ट काय लागला, की त्यावेळी मेन्सचं कट ऑफ जे होतं ते 514 मार्क्सचं होतं आणि मला बरं. 508 मार्क्स मिळाले. 6 मार्कांनी माझं इंटरव्ह्यूला सिलेक्शन हुकलं. झालं असं होतं, की माझा त्यावेळी मराठी वाङ्मय विषय होता आणि हं. मराठी वाङ्मय विषयामध्ये मला एक कंपल्सरी मधला एक प्रश्न अटेम्प्ट करता आला नाही वेळेमुळे आणि ऑप्शनला टाकलेला असल्यामुळे. अन्यथा मी सिलेक्ट झालो असतो. त्यानंतर काय झालं, की अचानक आणि आजूबाजूची बरीच मुलं सिलेक्ट झाली. हं. मला इतकं त्या गोष्टीचं वाईट वाटलं. कारण काय होतं, की तोपर्यंत मला साधारणतः यशाचीच सवय होती. म्हणजे मी हं. 10वी मध्ये पुणे बोर्डात पहिला आलेलो होतो. मी 12वी मध्ये पुणे बोर्डात तिसरा आलेलो होतो. मी बीई मध्ये 4 पैकी 3 वर्ष रँक होल्डर होतो. पहिल्यांदा मला अपयशाचा सामना करावा लागला आणि हं. त्याच्याने मी बऱ्यापैकी खचलो. आणि त्यात असं झालं, की माझी 10-12 तास ड्युटी, त्याच्यात अभ्यासाला वेळ नाही वगैरे. त्यानंतरची 2 वर्ष माझी कशी गेली मला काहीच कळलं नाही. 2 वर्ष तब्बल वाया गेली. आणि बरं. एक दिवस मी असाच मला इतकं भरून आलं आणि मी त्यावेळी आकुर्डीला राहायचो पुण्यामध्ये. तिथून मी सरळ देहूला गेलो. देहूला तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर जाऊन मी ढसाढसा अक्षरशः रडलो, की बाबा हे माझं काय आयुष्य चाललंय नेमकं? 2 वर्षापासून माझं काहीच चालू नाहीये. मी ना हं. नेमका माझा अभ्यास चालू आहे, ना माझं करिअर प्रोग्रेशन चालू आहे. मला काय करायचं नेमकं समजत नाही. तर ही सिच्युएशन एनिवे मी त्याच्यातनं मग बाहेर आलो आणि रात्रंदिवस अभ्यासाला सुरुवात केली. मी स्वतःला प्रॉमिस केलं, की आता मला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी व्हायचं आहे. त्याच्यानंतर जवळ-जवळ 2 वर्ष मी दिवाळीला सुद्धा घरी गेलो नव्हतो वगैरे. एनिवे माझा सांगण्याचा उद्देश हा, की हं. नंबर 1 म्हणजे, की हे होतं आणि ते नॅचरल आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल असं काही मलाच हे होतं असं वाटून घेण्याची गरज नाही. नंबर 1. बरं. नंबर 2 म्हणजे ज्यावेळी आपण अपयशी होतो, हं, हं. एखाद्या अटेम्प्टमध्ये आणि आजूबाजूचे यशस्वी होतात, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा,
की प्रत्येक वेळी तुम्ही एक गोष्ट पक्की डोक्यात ही लिहून ठेवा, अगदी कोरून ठेवा. याच्या बाबतीत माझा एक YouTubeवर व्हिडिओ सुद्धा आहे, की स्पर्धा परीक्षा आणि नशीब. मी हे तुम्हाला का सांगतोय? मी तुम्हाला हे नाही सांगायचं, की स्पर्धा परीक्षा सगळी नशिबावर अवलंबून आहे. पण हं. स्पर्धा परीक्षेमध्ये नशीब सुद्धा आहे. हो. नशीब सुद्धा आहे. व्हाय? बिकॉज की इंटरव्ह्यू असतो 200-300 मार्कांचा. त्याच्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतं. एखादा टॉपिक आपण ऑप्शनला टाकला आणि नेमके त्याच्यावरचे प्रश्न आले. काही आपल्याला सिली मिस्टेक्स झाल्या. काही हो. वेळा या मागच्या वर्षी खूप जागा होत्या आणि यावर्षी एकदम कमी जागा निघाल्या. त्याच्यामुळे आपलं सिलेक्शन नाही झालं. देअर आर सो मेनी फॅक्टर्स. हो. त्यामुळे एक लक्षात घ्या, की आपण जर अपयशी झालो, तर स्वतःला खूप कोसू नका. स्वतःला खूप कोसू नका. कारण फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा, की हं. मी जो सिलेक्ट नाही झालो, याला कारणीभूत फॅक्टर काय आहेत? की मी खूप रात्रंदिवस अभ्यास केला होता, खूप व्यवस्थित अभ्यास केला होता, योग्य पद्धतीने अभ्यास केला होता, पण तरी मी फेल झालो. असं जर असेल, फेल इन द हं. सेन्स सिलेक्ट नाही झालो. असं जर असेल, तर सिम्पली डोंट बॉदर. ते सरळ स्वतःला सांगा, की हा नशिबाचा भाग आहे. मी पुन्हा प्रयत्न करेल. कारण बघा, तुम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळी यशस्वी मुलं बघता ना, तुम्हाला असं वाटतं, की हे अचानक यशस्वी होऊन गेले. तसं नसतं. तुम्ही प्रत्येकाचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, अरे कदाचित हे मागच्या अटेम्प्टमध्ये अयशस्वी झालेले होते किंवा मागच्या 10 अटेम्प्टमध्ये अयशस्वी झालेले असतील. असे अनेक जण आहेत, की 6-6, 7-7 अटेम्प्ट नंतर ते यशस्वी झालेले आहेत. याचा अर्थ तुम्ही सुद्धा बघा, पहिल्याच अटेम्प्टमध्ये यशस्वी होणारे फार तुरळक असतात. त्यामुळे एक्सेप्शन डज नॉट प्रूव्ह द रूल. अपवादाने रूल सिद्ध होत नाही किंवा अपवाद म्हणजे नियम नव्हे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये यशस्वी होणारे खूप कमी असतात. यशस्वी झाल्यानंतर एक लक्षात घ्या, की यशस्वी होणारे सुद्धा अनेक वेळा अयशस्वी झालेले असतात. पण ते त्यांचं अपयश हे त्यांच्या यशाचा पाया भरत असतं. एवढं लक्षात घ्या. पाया कसं भरत असतं, की नंबर 1 म्हणजे प्रत्येक अपयशाच्या वेळी ते स्वतःचं एनालिसिस करून आयडेंटिफाय करतात, की माझ्या काय चुका झाल्यात किंवा मी कुठे कमी पडलेलो आहे किंवा मला कुठल्या गोष्टीत थोडंसं अजून जास्त कष्ट घेणं गरजेचं आहे किंवा मी इतरांपेक्षा कुठे कमी पडलेलो आहे. अशा 2-3 अटेम्प्ट मध्ये त्यांचं ते अपयश हे यशाची पायाभरणी करत असतं. बरोबर. आपल्याला अचानक पावसाळ्यामध्ये बीज दिसतं, झाड दिसतं, याचा अर्थ असं नाही, खाली खूप साऱ्या गोष्टी चालू असतात. त्या आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला अपयश आलं, तर पहिली गोष्ट एकच करा. नंबर 1 म्हणजे एक लक्षात ठेवा, की यशस्वी झाल्यापेक्षा मी कुठेही कमी नाही, हे स्वतःला सांगा. पॉझिटिव्हली सांगा. नंतर अत्यंत बघा, अत्यंत स्वतःशी प्रामाणिक राहून, जसं मी त्या मुलाचे मेसेजेस दाखवले हां. तुम्हाला, ऐकवले. स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहून खरंच स्वतःला एक प्रश्न विचारा, की मी कुठे कमी पडलो का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दुसऱ्याला द्यायचं नाही, स्वतःला द्यायचंय. कोणी बघणारा नाहीये. खरं उत्तर द्या. उघडं नागडं उत्तर द्या. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढचा मार्ग सापडणार नाही. बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. जर आपण खूप प्रयत्न करून देखील अयशस्वी झालो, तर आपल्याला वाईट वाटतं, पण अपराधीपणाची भावना नाही येत. हो. गिल्टी फिलिंग बरोबर. नाही येत. आपल्याला हं. वाईट वाटतं. पण मग लगेच स्वतःचं अॅनालिसिस करा, की मी कुठे कमी पडलो. त्याच्यासाठी जे स्वॉट अॅनालिसिस आहे, तुम्हाला सगळ्यांना हा शब्द हो. ऐकला असेल तुम्ही. स्ट्रेंग्थ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. माझं जे हम होंगे काम आहे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी अॅनालिसिस दिलेलं आहे, की माझ्या स्ट्रेंग्थ कोणत्या, म्हणजे माझी शक्तिस्थानं कोणती, बलस्थानं कोणती, माझे वीकनेसेस कोणते, कमजोर पॉइंट कोणते आहेत माझे. म्हणजे स्ट्रेंथ आहेत त्यानुसार माझ्याकडे काय अपॉर्च्युनिटीज आहेत. मी समजा जीएस मधला मेन्स मधल्या कुठल्या पेपरमध्ये मी जास्त मार्क्स मिळवू शकतो, कुठे मी जास्त मार्क्स मिळवू शकत नाही. आणि म्हणून ज्याच्यात मी जास्त मार्क्स मिळवू शकत नाही, तिथे मी कसे एफर्ट्स वाढवले पाहिजेत आणि जिथे मी जास्त मार्क मिळवू शकतो, तिथे आणखी पुढे कसा पुश दिला पाहिजे. हे अत्यंत प्रामाणिक अनालिसिस करा आणि शांत बसून स्वतःला स्वयंसूचना द्या, की माझं अपयश हे पुढच्या यशाचा पाया भरणार आहे आणि मी याच्याने खचून जाणार नाही. जे यशस्वी झाले ते सुद्धा याच्यापूर्वी अयशस्वी झाले होते. हं. ते काही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेत असं नाही. कोणी पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालं असेल, तर तो अपवाद आहे.
आणि मी यशस्वी होईल. किमान मी यशस्वी होण्यासाठी 100% प्रयत्न करेल. ही सारखी डोळे बंद करून स्वतःचे जो कोणी आपली कुलदेवता असेल, आपली श्रद्धा असणारे कोणी गुरु असतील, त्यांच्या समोर इमॅजिनरी पद्धतीने आपले हात जोडून हे मांडा, स्वतःला सांगा. फार छान. हं. आणि हे तुम्ही म्हणजे निकाल लागल्यानंतर, अपयशी झाल्यानंतर हे सलग 3, 4, 5 दिवस जर तुम्ही केलं, तर तुम्ही आपोआप याच्यातनं बाहेर याल आणि तुमच्या याच्यामध्ये पुन्हा याल. अँड धिस मस्ट बी डन. हे पॉझिटिव्हली केलंच पाहिजे. मी जसं सांगतोय तसंच केलं पाहिजे. डोळे बंद केले पाहिजेत. सारखं-सारखं हे स्वतःला बजावलं पाहिजे. अन्यथा अनेक मुलं मी नैराश्यात जाताना पाहिलेली आहेत. किंवा काय होतं, की 99% काम झालेलं आहे आणि 1% काम राहिलं होतं आणि त्यावेळेस तुम्ही सोडून दिलं. हे हं. सुद्धा नको व्हायला. ठीक आहे? तर या पद्धतीने तुम्ही स्वतःला याच्यातनं बाहेर काढलं पाहिजे. थोडक्यात आपली प्रेरणा टिकण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचे मुद्दे संदीप दादांनी सांगितले. त्यात मी 1-2 मिनिटांची फक्त भर टाकेल आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्या अगोदरही सरांना, दादांना याबद्दल काही सांगायचं असतील तर ते सांगतील आणि नंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. सध्या दीपस्तंभचा ऑनलाईन कोर्स सुरू केलाय आपण. म्हणजे संकटातून कशा संधींकडे आपण जातो. आम्ही कधीच विचार केला नाही की गृहिणी असतात, मुली असतात, नोकरदार असतात, त्यांना जळगावला येता येत नाही. बाकीचे जे येऊ शकतात ते सगळ्या 35च्या 35 जिल्ह्यातून शिकायला येऊन जातात इथे. ज्यांची परिस्थिती नसते ते पण येतात. आपल्याकडे पूर्ण त्यांची व्यवस्था आहे दिव्यांग, अनाथ आणि गरजू मुलांची, निवासी आणि निशुल्क. पण बाकीचे येऊच शकत नाही. तर मला असं सांगायचं आहे की आपला आपल्या स्वप्नांवर किती विश्वास आहे? म्हणजे आपल्याला जे बनायचंय ते आपण करू शकतो. हा, मी पुन्हा महानतेकडे येतोय, की त्याच्यावर आपला किती पूर्ण विश्वास आहे आणि सगळ्यात महत्वाचं, एक ना एक दिवस ते मला नक्की मिळणार आहे. कारण जे मला आता मिळत नाहीये याचा अर्थ असा आहे की त्यासाठी जे आवश्यक आहे ते मी अजून देऊ शकलेलो नाही. हा एवढा साधा अर्थ आहे. तुम्ही जेव्हा अपयशी होतात तेव्हा. तर त्याच्यात तुमची जिद्द प्रचंड कामात येते. तर त्याचं मी उदाहरण सांगतोय. आत्ताच्या एका कोर्सला अमेरिकेतून मुग्धा नावाची मुलीने ऍडमिशन घेतलंय एमपीएससीच्या कोर्सला. ती अमेरिकेत आहे. ती 2 वर्षांच्या कामासाठी तिथे गेलेली आहे. पण तिला करायचंय तर हेच करायचं आहे. तिला एमपीएससीची परीक्षा द्यायची आहे आणि तिला त्याच्यातून डेप्टी कलेक्टर व्हायचंय किंवा डेप्टी सीओ व्हायचंय. मला आश्चर्य तिचं असं वाटलं, की तिकडे गेल्यानंतर तिची ही काही करण्याची प्रेरणा कमी कशी नाही झाली. तर त्याच्या मागचं कारण असं आहे, की तिला जे करायचंय ते पूर्ण व्हिज्युअलाइज करून ठेवलेलं आहे, की मला काय करायचंय आणि मला कसं करायचंय. आणि ती गोष्ट तिची कायम प्रेरणा ठरते. कितीही अडचणी आल्या तर तिने काय करायचंय आणि कसं करायचंय याचे जे व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे, ते तिला कायम सातत्याने प्रेरणा देत राहतं. आणि तिच्या बरोबरच कोर्सला गडचिरोलीतल्या जंगलात राहणाऱ्या एका मुलीचा सुद्धा हिला ऍडमिशन. रूम मध्ये पाठवा. आणि ती मुलगी तिथे कुठल्याच प्रकारचं वातावरण नाही, प्रेरणा नाही आणि तिला शिष्यवृत्तीत ऍडमिशन दिली आहे. त्याच कोर्समध्ये ती गडचिरोलीतली मुलगी सुद्धा अभ्यास करते. तर या दोघींच्या प्रेरणा कमी का नाही झाल्या असं मला वाटतं, की ज्यांना आईचं सारखं फोन होतं अर्जंटची पत्रिका बघून घ्या. परिस्थितीची जाण असते चार ती लोक खूप प्रेरणा टिकून ठेवू शकतात. तर ज्यावेळेस आपण आपल्या वास्तवतेपासून आणि परिस्थितीपासून दूर जातो आणि वेगळ्याच गोष्टीकडे डायव्हर्ट होतो, तेव्हा आपण आपली प्रेरणा स्वतःहून कमी करून घेतो असं मला वाटतं. 3-4 अतिशय महत्वाचे मुद्दे संदीप दादांनी सांगितलेले आहेत. या नंतरच्या प्रश्नाकडे येण्याच्या अगोदर मला संदीप दादांना विचारायचं आहे, की या एकूण विषयात तुम्हाला अजून काही सांगायचंय का? तर जरूर सांगा. नाही, आपण वळूयात आता पुढच्या प्रश्नाकडे. आता एकदा आपण प्रेरित झालो आणि काही करायला लागलो, की नंतर महत्वाचा विषय येतो कृती करणं. आणि ती कृती करायची आपली आधीपासूनची जी पद्धत असते, ती एकदम गावाकडच्या सारखी पद्धत असते, की उठलो की चाललो कामाला काहीतरी. मी कायम त्याच्यावर उदाहरण देतो, की ज्याच्या घरी लग्न असतं, त्याची धावपळ बघण्यासारखी असते. आयुष्यात कधीच मला आजपर्यंत ज्याच्या घरात लग्न तो आनंदी दिसला नाही. त्याने लग्न एन्जॉय केलं नाही आणि तो असा भांबावलेला, बेधरलेला दिसतो लग्नामध्ये.
तर त्याचं एक महत्वाचं कारण असतं की कधीच व्यवस्थित नियोजन नसतं. आणि आपल्या अभ्यासाचंही आपण हेच केलेलं असतं. आपण आतापर्यंत 12वी होतो, ग्रॅज्युएट होतो. कधीच व्यवस्थित नियोजन नसतं. आपल्याला वाटला तेव्हा, वाटला तसा, वाटला तशा पद्धतीने, वाटला तितका अभ्यास आपण करत असतो. तर प्रश्न असे येतात मुलांचे, की नियोजन खरंच गरजेचं आहे का? आणि नियोजन नाही केलं तर पास नाही होऊ शकत का? आणि नियोजनाचे खरंच काय फायदे आणि ते नेमके कसे केले पाहिजे? तर याबद्दल संदीप दादांनी आपल्याशी संवाद साधा. येस. अमोल दादा, एकतर हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि तू फार महत्वाचा प्रश्न निवडलेला आहे. सगळ्यात आधी मी हे सांगू इच्छितो, नंबर 1 म्हणजे की आपल्याला काही मोटिव्हेशन मिळालं आणि आता आपल्याला त्याच्यावर काम सुरू करायचं आहे. जसं मी याच्यापूर्वी सांगितलं, की आपल्याला साधं पाऊल उचलायचं तरी सुद्धा मेंदूमध्ये एक ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होतं, पण नियोजन करावं लागतं, की मला पाय उचलायचा आहे, कोणत्या दिशेला उचलायचा आहे, कुठून कुठल्या दरवाज्यातून बाहेर पडायचंय. आणि ते कोणाला कळवायचंय? म्हणजे मेंदूला जर कळवायचंच एक्झॅक्टली. असेल, आणि ते कोणाला पाय कळवायचंय? पायाला का हाताला का कशाला? ओके. मी आता जे माझे सर्व तरुण मित्र मैत्रिणी ऐकत असतील त्यांना एक कटाक्षाने सांगू इच्छितो. बघा मित्रांनो, मी स्वतःचं कौतुक करत नाही, पण थोडक्यात सांगतो का, की तुमचा विश्वास बसावा माझ्या बोलण्यावर म्हणून. मी 10वीत पुणे बोर्डात अमळनेर सारख्या ठिकाणावरनं पुणे बोर्डात मेरिटमध्ये पहिला आलो होतो. नाशिक बोर्डात तिसरा आलो होतो. युनिव्हर्सिटीमध्ये 3 वेळा टॉपर होतो आणि नोकरी करता करता विचार करा, फार म्हणजे त्यावेळी भारतात आम्ही 2-4 जण असू फक्त, की जे फुल टाईम नोकरी करून यूपीएससी झाले होते. हो. यूपीएससी झालो. याचं जर सगळं या आतापर्यंतच्या यशाचं सगळं श्रेय जर कशाला जात असेल, तर ते फक्त आणि फक्त नियोजनाला. याच्यावरून तुम्ही समजून घ्या, की याचा इम्पॉर्टन्स किती आहे. सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट सांगतो, आपल्याला काय वाटतं माहित आहे का? की नियोजन करण्यामध्ये वेळ वाया जातो, असं आपल्याला वाटतं. आता हे फार म्हणजे गमतीशीर आहे. हा जोक आहे खरं म्हणजे. ओके. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, कमीत कमी 8 ते 10 दिवस नियोजनासाठी घालवले पाहिजेत. आणि ते 8 ते दिवस नियोजनासाठी घालवणे याच्यासाठी आवश्यक आहे, की तुमचे जे सगळे प्रयत्न आहेत ते अत्यंत व्यवस्थित मार्गाने गेले पाहिजेत. हे 8-10 दिवस तुम्हाला तुमची वर्ष वाचवतील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मित्रांनो अभ्यासाचं जाऊ द्या. मी आता जेव्हा ऍडिशनल कमिशनर म्हणून काम करतो आहे, माझ्या कामामध्ये सुद्धा हे फार महत्वाचं असतं. तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. मी कसं आहे, की आम्ही ऑफिशियली जास्त बोलू शकत नाही म्हणून मी जास्त डिटेल्स नाही सांगणार. 2016 मध्ये इन्कम डिक्लेरेशन स्कीम आली होती आणि त्यावेळी आमचे जे बॉसेस होते ते म्हणत होते, की तुम्ही ताबडतोब याच्यावर काम सुरू करा. कारण जुलै उजाडलेला होता आणि इन्कम डिक्लेरेशन स्कीमला सप्टेंबर पर्यंतचा फक्त कालावधी होता. बरं. तर मी माझ्या बॉसला सांगितलं, की सर मला जर रिझल्ट हवे असतील तर मला 15 दिवस नियोजनासाठी द्या. ते अक्षरशः उडाले. उडाले म्हणजे त्यांना वाटलं, की आता याला मी मारू का खाऊ का काय करू? की इथे दररोजच्या दररोज म्हणजे एक-एक दिवस माझ्यासाठी महत्वाचा आणि हा म्हणतोय 15 दिवस मला प्लॅनिंगला द्या. मी ते म्हटले, "अरे क्या बोल रहे हो तुम? पागल हो गए हो क्या?" मी म्हटलं, "सर तुम्हाला रिझल्ट पाहिजेत ना? डू यू वॉन्ट रिझल्ट्स? येस. तुम्ही बाकीचं माझ्यावर सोडून द्या. हे 15 आणि दिवस तुम्ही मला काही विचारू नका 15 दिवस. 16व्या दिवशीपासून तुम्ही मला रिपोर्ट विचारा. यू वोंट बिलीव्ह." त्या काळामध्ये माझ्याकडे औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली वगैरे असे 4 जिल्हे होते. आम्ही 2 महिन्यांमध्ये आमच्या इथे तब्बल जवळपास अंदाजाने आम्हाला त्यातले डिटेल्स जरी माहित नसले, जवळपास 700 ते 800 कोटींचं अघोषित उत्पन्न डिक्लेअर झालं. बरं. या सगळ्या रिझल्टचं संपूर्ण श्रेय त्या 15 दिवसांना जातं.
एनिवे, मी तुम्हाला हे का सांगतोय की हाऊ इट इज इम्पॉर्टंट, हाऊ इम्पॉर्टंट इट इज. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही नियोजनाला वेळ दिला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना की बाबा ती कुऱ्हाड असते, मारून मारून ब्लंट झालेली असते, तिला आपल्या खानदेशी भाषेमध्ये पाजायला म्हणजे तिला वाजली पाहिजे ती. हा शार्पन करायला आपण वेळ दिला पाहिजे. ओके, तर वेळ दिला पाहिजे नंबर 1. नंबर 2 काय करायचं की आपल्या आपल्या एक क्वाड्रंट असतो बघा, अर्जंट इम्पॉर्टंट, अर्जंट इम्पॉर्टंट. आपल्या आयुष्यातली कामं असतात, काही अर्जंट असतात, म्हणजे फक्त अर्जंट असतात, पण इम्पॉर्टंट नसतात. काही इम्पॉर्टंट असतात, पण अर्जंट नसतात. काही अर्जंट पण असतात आणि इम्पॉर्टंट पण असतात, आणि काही अर्जंट पण नसतात आणि इम्पॉर्टंट पण नसतात. तुम्ही हा चार्ट बनवायचा. कारण काय होतं, आजकाल आपण इतक्या वेगवेगळ्या गोष्टींनी घेरलेलो असतो, म्हणजे ते WhatsApp पासून, Facebook पासून, Instagram आणि Twitter आणि हे आणि ते, गावातली कामं वेगळी, शेतीची कामं वेगळी, नातेवाईकांची कामं वेगळी, लग्न अटेंड करायची वेगळी, मित्रांच्या पार्ट्यांना जायची कामं वेगळी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणती कामं अर्जंट पण नाहीत, इम्पॉर्टंट पण नाहीत, ती काढून आयुष्यातनं फेकून द्या. आयुष्यातनं काढून फेकून द्या, लिटरली. ओके. जी अर्जंट आहेत पण इम्पॉर्टंट नाहीत, ती लगेच उरकून त्याच्यातनं मुक्त व्हा. आणि जी अर्जंट नाहीत पण इम्पॉर्टंट आहेत, आणि अर्जंट पण आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत, या फक्त 2च कामांवर कॉन्सन्ट्रेट करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. दुसरं, स्पेशली जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे मुलं आहेत, यांना मी एक सूचना देऊ इच्छितो की आपलं प्लॅनिंग 2 लेव्हलला असलं पाहिजे. एक मॅक्रो प्लॅनिंग आणि एक मायक्रो प्लॅनिंग. मॅक्रो प्लॅनिंग म्हणजे काय? मॅक्रो म्हणजे बृहत, मोठं, विशाल, ओव्हरऑल. याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? आता कोण कोणत्या लेव्हलला असतो? एखादा समजा आता 12वीला असेल, काही ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला असतील, काही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असतील. मॅक्रो प्लॅनिंग म्हणजे काय? कमीत कमी पुढच्या 5 वर्षांचं प्लॅनिंग. आणि ब्रॉड प्लॅनिंग म्हणजे नंबर 1, याच्यातला पहिला डिसिजन काय घ्यायचा या मॅक्रो प्लॅनिंग मधला किंवा बृहत आराखड्यामधला? मला कोणत्या परीक्षा द्यायच्या आहेत? काय होतं, या मुद्द्यावर मी फार भर देतो. अनेकदा माझं जे धडपडणाऱ्या तरुणांसाठी आहे पुस्तक, ते वाचतात पोरं आणि डायरेक्ट मला फोन करतात, सर मला कलेक्टर व्हायचंय. आता मला धक्काच बसतो की बाबा, आता मग मी त्याला प्रश्न विचारतो, बाळा तू कोण, कुठला, तुला 10वीला किती मार्क्स होते, 12वीला किती मार्क्स होते, ते मार्क्स खरे होते का कॉपीचे होते, आणि ते मार्क्स जर कमी असतील तर तुला असं वाटतं का की तू जर अभ्यास केला असता तर थोडे वाढले असते वगैरे वगैरे. म्हणजे त्याचं मी प्रॉपर अनालिसिस करतो, मग त्याला गाईड करतो की तू युपीएससी द्यायला पाहिजे का एमपीएससी द्यायला पाहिजे का स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा द्यायला पाहिजे, युपीएससी किंवा एमपीएससी पण त्यातल्या त्यात कोणत्या द्यायला पाहिजे वगैरे वगैरे. मॅक्रो प्लॅनिंग मधलं पहिली गोष्ट म्हणजे, कारण काय अदरवाईज भारंभार परीक्षा असतात आणि आपण सगळे फॉर्म भरतो. हावी फॉर्म भरले, आमच्या खानदेशवाल्यांसाठी थोडस आयराणी बोलतो, हावी फॉर्म भरले, तो बी भरले, तो बी भरले. दर रविवारले मुंबई पुन्हा. दर रविवारले परीक्षा, मुंबईला नाही तर पुण्याला नाही तर औरंगाबादला नाही तर नाशिकले. आणि तलाठी पासून कलेक्टर सगळं, म्हणजे एक तर तलाठी तरी होईल नाही तर कलेक्टर तरी होईल. एनिवे, याच्यातला विनोदाचा भाग आपण बाजूला ठेवू. मित्रांनो, स्वतःचं उघडं नागडं विश्लेषण करा की मी, बघा 10वी-12वीला तुम्हाला कमी मार्क्स मिळालेले असतील तर याचा अर्थ असं नाही की तुम्ही मोठी स्वप्न बघू नका. तुम्ही असं अनालिसिस करा की बाबा 10वीला मला कमी मार्क्स मिळाले, ते माझ्या अभ्यास कमी केल्यामुळे मिळाले का? आपल्याला माहित असतं बघा की बाबा मी जर समजा मला 80% मिळाले, मला माहित असतं की मी जर अभ्यास केला असता तर कदाचित 90 मिळाले असते किंवा 50% मिळाले असतील. तर मला आतून माहित असतं की मी अरे अभ्यास नाही केला व्यवस्थित, अभ्यास केला असता तर मला 70% मिळाले असते वगैरे वगैरे.
तुमचं खरं खरं अनालिसिस करा आणि मग ठरवा की मी युपीएससी द्यायची की एमपीएससी. एमपीएससी द्यायची असेल तर मग एमपीएससीतल्या पण कुठल्या, म्हणजे राज्यसेवा का पीएसआय एसटीआय का अजून त्याच्या खालच्या का मग सरळ सेवा परीक्षा कोणत्या. याच्यामध्ये लाज वाटून घ्यायची गरज नाही. माझी जी कॅपॅसिटी असेल त्यानुसार मी केलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो मी, रोगट ध्येय जर आपण ठेवली, जर आपण आपल्या कॅपॅसिटीच्या पलीकडची ध्येय ठेवली, तर काय होतं की आपण 1-2 परीक्षा देतो, निराश होतो आणि दुसऱ्या ज्या परीक्षांमध्ये आपण यशस्वी होऊ शकलो असतो ते पण परीक्षा देत नाही आणि आपल्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं. अशी अनेक एक्झाम्पल्स मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे स्वतःचं नेमकं विश्लेषण करा. नेमकं विश्लेषण करा. कमी पण करू नका, जास्त पण करू नका आणि पहिल्याच सगळ्यात आधी ठरवा की मला कोणती परीक्षा द्यायची. पहिला डिसिजन मॅक्रो. मॅक्रो प्लॅनिंग मधला. दुसरा डिसिजन मॅक्रो प्लॅनिंग मधला कोणता. आणि हे बघा, मी जे सांगतोय ना, हे लिहायचं आपण की मी हा निर्णय घेतला आणि कशासाठी घेतला. का लिहायचं तुम्हाला सांगतो. काय होतं, समजा तुम्ही 2 दिवस विचार केला आणि ठरवलं की मी एमपीएससी राज्यसेवा द्यायची, मेन डेप्युटी कलेक्टर वगैरे वाली. ठरवलं, त्यावेळी आपण व्यवस्थित विचार केला, ठरवलं. काही लिहून ठेवलं नाही. 8-10 दिवसांनी एखादं भाषण ऐकतो आपण, नाहीतर एखादं पुस्तक वाचतो आणि ते भाषण ऐकून पुस्तक वाचून परत आपल्या मनामध्ये उर्मी जागृत होतात की नाही, मला युपीएससी दिली पाहिजे. अशा वेळी आपण जे अनालिसिस आपलं केलेलं असतं ना, ते सगळं विसरून जातो. आपलं मन फार बेरकी असतं. ते प्रत्येक वेळी ना आपल्याला जो डिसिजन घ्यायचा आहे त्याला सपोर्टिंग पुराव्याबरोबर देऊन टाकतो तेवढ्या वेळापुरतं. म्हणून ज्यावेळी हा डिसिजन घेतला ना की मला हे करायचंय, तो डिसिजन मी काय घेतला थोडक्यात लिहून काढा आणि आपल्या डायरीमध्ये ठेवा. जेणेकरून परत जेव्हा दुसरी काही उर्मी येईल, काहीतरी उलटसुलट विचारेल, त्यावेळी ते काढून बघायचं की बाबा मी या पद्धतीने विचार करून हा निर्णय घेतला होता. याच्यात काही बदल असेल तर तुम्ही निर्णय बदलू शकतात, नो डाऊट. पण ज्या आधारावर मी निर्णय घेतला होता त्याच्यात जर काहीच बदल नसेल तर ते वाचून आपल्याला कळतं की अरे नाही, हाच निर्णय माझा बरोबर आहे. याच्यासाठी लिहून ठेवायचं, हे पक्क लक्षात ठेवा. झालं. नियोजनामध्ये लेखी नियोजन करणं फार महत्वाचं आहे. अनेक मुलं येस, आणि व्यक्ती हे डोक्यात नियोजन करतात. सगळ्यात मोठी चूक असं बरोबर. मला वाटतं. मग सगळ्यात मोठी चूक. काहीही असेल तर ते लेखित झालं पाहिजे, नाहीतर ते नंतर स्मरणातून जातं, चेकलिस्ट मध्ये येत नाही आणि आपण कधीतरी बरोबर. आठवण करतो की मला ते करायचं होतं आणि राहून गेलं. येस, येस. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी आज सुद्धा माझं सिलेक्शन होऊन आता 16-17 वर्ष होऊन गेली. मी आज सुद्धा घरातले छोटे-छोटे निर्णय सुद्धा जे घेतो, त्याचे मी लेखी लिहून ठेवतो. मी आता 1 महिन्यापूर्वी डिसिजन घेतला. माझी जे ट्विन्स आहेत, अभंग ओवी, ते पुण्यातल्या एका मोठ्या शाळेत आहेत. प्रथितयश शाळेत आहेत, की जिथे ऍडमिशन मिळणं फार कठीण असतं, पण ती शाळा थोडी दूर आहे. मी ठरवलं की त्यांना जवळच्या शाळेत टाकायचंय. तो डिसिजन घेताना मी काय काय विचार केला हे मी लिहून ठेवलंय, कारण मला माहित आहे की जेव्हा शाळा सुरू होतील ना, मला परत वाटेल अरे एवढी मोठी शाळा कसं काय सोडायची वगैरे वगैरे. त्यावेळी माझं हे लेखी तयार पाहिजे की मी काय बेसिसवर डिसिजन घेतला होता. खरंय, मी खरंय. आज सुद्धा लिहून काढतो, तर तुम्ही तर हे लिहिलंच पाहिजे. कृपा करून नियोजन लेखी करा. नियोजन तोंडी किंवा डोक्यात करू नका, जसं अमोल दादा म्हटलं, कारण आपण ते विसरून जातो. आपलं मन इतकं लबाड असतं, ज्यावेळी त्याला जो डिसिजन घ्यायचा असतो ना, ते त्या डिसिजनला पूरक सगळं आपल्या समोर ठेवतं आणि त्याच्या निगेटिव्ह जे असतं त्याच्या विरोधी ते सगळं बाजूला करून टाकतं. राईट, राईट. त्याच्यामुळे हे करा. पुढचा डिसिजन, आणि हा फार महत्वाचा, आपल्याला अजून किती वर्षपर्यंत परीक्षा द्यायच्या आहेत हे आता किमान ठरवा. किती वर्ष, म्हणजे मला दशवार्षिक योजना राबवायची आहे का पंचवार्षिक योजना राबवायची आहे का त्रैवार्षिक योजना राबवायची आहे. मित्रांनो, तुम्ही असे काही एक्झाम्पल्स वाचले असतील, व्हिडिओ ऐकले असतील की कोणी 8 अटेम्प्ट दिले, 9 अटेम्प्ट दिले आणि मग यशस्वी झाला वगैरे वगैरे, पण ते रेअर असतं. मी अनेक अमोलने पण पाहिलेलं आहे आणि जे जे स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये काम करत असतील त्यांना हे माहित आहे की पोरं वेड्यासारखी वर्षानुवर्षे निरर्थकपणे या परीक्षांचा अभ्यास करत बसतात.
यशस्वी होत नाही, चिकटून बसतात निरर्थकपणे, त्याला स्वतःचा इगो इश्यू करून टाकतात आणि सोडत नाहीत आणि 8-10 वर्षांनी ते ना इकडचे ना तिकडचे राहतात. ना धड त्यांना दुसऱ्या क्षेत्रात करिअर करता येत, ना धड इकडे यशस्वी होतात आणि पुन्हा मनामध्ये एक कायमची अढी निर्माण होऊन जाते, की मी याच्यात अयशस्वी झालो. म्हणून सुरुवातीलाच ठरवा, की मला किती वर्ष करायचंय. तुम्ही किती वर्ष ठरवा. मला असं वाटतं, की जे डिग्रीच्या फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड इयरला असतील, त्यांनी किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट, सेकंड इयरला असतील, त्यांनी साधारणतः 4 ते 5 वर्षापेक्षा जास्त याला वेळ देऊ नये, असं माझं पर्सनल मत आहे. बरोबर. आपण असं म्हणतो कायम दादा, हं. मिनिमम 2 मॅक्सिमम 5. दॅट्स इट. येस, येस. याच्या पलीकडे करू नये. कारण प्रश्न वेगवेगळे असतात. कारण हा मुद्दा मित्रांनो नुसता यशस्वी अयशस्वी होण्याचा नाही. हा मुद्दा आहे आपल्या सगळ्या कुटुंबाचा सुद्धा हा मुद्दा असतो. विचार करा, तुम्ही सलग 5 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष अभ्यास केला. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही बाहेरच्या ह्याच्यात येतात, जगामध्ये येतात, तर त्यावेळी तुम्ही ऑलरेडी जुने झालेले असतात. नवीन सगळी नव्या दमाची मुलं आलेली असतात. अनेक प्रश्न उद्भवतात. आणि तुम्हाला मी सांगतो, दीज आर प्रॅक्टिकल. म्हणजे मी कदाचित काही जणांना याच्यावर हसू येईल. पण लग्नापासून सुरुवात होते. कुटुंबामध्ये मानसिक प्रॉब्लेम निर्माण होतात. आई-वडिलांना वाटत असतं, की बाबा पोराला काही बोलू नये, करू द्या, करू द्या, करू द्या. पण आई-वडिलांनाही टेन्शन असतं, की पोरगा आता 29 वर्षाचा होऊन गेला, 30 वर्षाचा होऊन गेला, 32 वर्षाचा होऊन गेला. त्यांनाही शेवटी कुठल्यातरी आधाराची गरज असते. काही नाही तर त्यांना हे वाटत असतं, की बाबा माझ्या मुलाने मला काही देऊ नये, पण त्याचं त्याच्या पायावर तरी उभं राहावं. आणि हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत. ओके. तर आपापल्या परिस्थितीनुसार ठरवा, की मला किती वर्ष या परीक्षांचा अभ्यास करायचा आहे आणि मग प्लॅनिंग करायला सुरुवात करा. मायक्रो प्लॅनिंग आता करायला. प्रश्न येस. आता बृहत याच्यामधला म्हणजे मॅक्रो प्लॅनिंग मधला पुढचा मुद्दा म्हणजे मी क्लास लावायचा का नाही लावायचा? पुढचा हा फार महत्वाचा मुद्दा असतो. याच्या बाबतीत अत्यंत प्रॅक्टिकल सजेशन मी तुम्हाला देतो. मी जरी असं म्हणत असतो, की मी नोकरी करता कुठलाही क्लास न लावता मी यशस्वी झालो. ज्ञान प्रबोधिनीमध्ये पण मी आठवड्यातनं एखाद दिवसच जायचो. तिथेच शनिवार, माझी रविवार. नामोलची भेट व्हायची. शहा. बरोबर? त्यामुळे मी रेग्युलर असा कुठलाही क्लास केला नाही आणि क्लास न करता मी झालो. पण प्रामाणिकपणे मी असं कोणालाही सजेशन देणार नाही, की तुम्ही क्लास लावूच नका. कारण जी कॉम्पिटिशन आहे बाहेर, स्पर्धा आहे, ते बघता जर आपल्याला आता काही क्लासेसच्या फी फारच आवाजवी आहेत. त्याच्या बाबतीत मी काही बोलणार नाही. पण आपल्याला परवडणारा आणि जर आपल्या आर्थिक परिस्थितीत बसत असेल किंवा मग काही ठिकाणी वीकेंडचे क्लास असतात नोकरी करणाऱ्यांसाठी वगैरे. जर आपल्याला परवडत असेल तर एखादा क्लास लावून घ्यायला हरकत नाही. पण मला स्पष्ट असं वाटतं, की तो फक्त 1 वर्षासाठी किंवा फार फार तर 2 वर्षासाठी लावावा. फार कारण फार त्याच्यातनं जे मिळणारं असतं ते 1 वर्षात मिळून जातं आपल्याला. त्याच्यानंतर परत-परत जाऊन तिथे बसण्याची गरज नसते. आपल्याला क्लासमधनं काय होतं बेसिकली, एकतर आपल्याला सगळ्या परीक्षेची माहिती कळते, पुस्तकांची माहिती कळते, बेसिक सगळ्या शंकांचं समाधान होतं आणि एक मित्रांचा ग्रुप तयार होऊन जातो. बरोबर. ते एकदा बरोबर. केलं, की त्याच्यानंतर गरज नाही आपण आपला घरी अभ्यास करायचा. करू शकतो. मित्रांकडनं काही लेटेस्ट असेल तर घेत राहायचं. ठीक आहे? तर हा तिसरा डिसिजन. हे मेजर डिसिजन झाल्यानंतर मग आपण वळलं पाहिजे ते मायक्रो प्लॅनिंगकडे. आता मायक्रो प्लॅनिंगच्या विषयी मी बोलेल, पण त्याच्या आधी मी अमोल तुला जर याच्यात मॅक्रो प्लॅनिंगमध्ये तुला जर काही ऍड करायचं असेल, तर तू आधी ऍड कर आणि मग मी पुढे मायक्रो प्लॅनिंगकडे वळतो. बर बर. मॅक्रो प्लॅनिंग मध्ये संदीप दादांनी खूप छान मुद्दे उदाहरणांसह आपल्याला सांगितले. मला त्याच्यात असं वाटतं, किती वर्ष, कोणत्या परीक्षा बरोबर. आणि कोणता क्लास किंवा किती वेळ क्लास करायचा आहे, या सगळ्या मुद्द्यांच्या सोबतच हे कागदावर व्यवस्थित असं चार्टच्या स्वरूपात आलं पाहिजे. येस, आपण हे जितकं येस. चांगल्या पद्धतीने करू, तितकं ते चांगलं आपल्याला कायम लक्षात राहील किंवा आपल्या मनामध्ये ते राहील असं मला वाटतं. शॉर्ट टर्म प्लॅन आणि लॉंग टर्म प्लॅन
की अजून दुसऱ्या भाषेमध्ये बोललं जातं, जे दादांनी सांगितलं, की याच्यामध्ये अजून एक असतो मुद्दा कायम चर्चेला जातो तो, की मी पोस्ट ग्रॅज्युएट करता करता हे करू का? किंवा मी नोकरी करता करता हे करू का? संदीप दादाने आता एक जो क्लासचा मुद्दा सांगितला ना, तो इतका रॅशनली सांगितला. बऱ्याच वेळा लोक याच्यावर रॅशनली बोलत नाही. अनेक जण म्हणतात, की मग ते संदीप साळुंखेंनी कसं जॉब करून केलं होतं, आपण पण जॉब करून करू. आपण मुळात हे नाही समजून घेत, की प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. त्याची क्षमता, त्याचं अंडरस्टँडिंग, त्याची परिस्थिती, त्याची मनस्थिती हे सगळं वेगवेगळं असतं आणि आपण मात्र एकमेकांच्या सारखं करायला जातो. सजेस्टेड असं आहे, की तुम्ही एका वेळेस एक गोष्ट पूर्ण पक्की करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. तर तुम्ही असा प्लॅन करताना माझा याच्यात एवढंच एक सल्ला अनुभवाच्या आधारे एवढ्या वर्षांचा असा आहे, की तुम्ही एक ध्येय निश्चित करून त्याच्यासाठी पूर्ण झोकून द्या. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर जर तुम्हाला वाटलं, की क्लासही लावला, अभ्यासही पूर्ण वेळ केलं, 2 वर्ष पूर्ण केलं आणि तरी सुद्धा आपण कुठेतरी कमी पडतोय, तर दादा म्हटले त्याप्रमाणे तोपर्यंत तुमचा खूपसा अभ्यास झालेला असेल, काहीतरी थोडं राहत असेल, त्यावेळेस आणि प्रचंड गरज असेल, तर तुम्ही पार्ट टाईम जॉब करा किंवा पार्ट टाईम एखादा कोर्स करा. पण तो पण पार्ट टाईम. तुम्ही किमान हाल्फ टाईम डिव्होट याच्यात केलं नाही, तर दादा म्हटले तसे खूप स्पर्धा त्याच्यामध्ये आहे. तर हे बृहत आराखड्यामध्ये आणि एक मुद्दा मला जोडण्याची इच्छा होती. गाईडन्सच्या बाबतीत मला कायम असंच वाटतं. मी जेव्हा 2005 ला आम्ही काम सुरू केलं ना, ते माझ्या प्रोफेशनसाठी नव्हतं केलं, की आता मी काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात, पैसे कमवले पाहिजे. मुळात असा विषय होता, की गाईडन्सची गरज आहे. तो जगात कोणता पण माणूस असो, तुम्ही काहीही करायला घ्या, यू नीड गाईडन्स. अदरवाईज तुमचा वेळ वाढतो ते मिळण्याचा आणि तुम्हाला जे मिळायचं तेवढं नाही मिळत. हे बिलकुल सत्य आहे. कोणते तुम्ही काहीही शिका. तर ते ग्रामीण भागातल्या, आदिवासी भागातल्या वंचितालाही मिळालं पाहिजे. संदीप दादा पुण्यात जाऊ शकतो, यजुर्वेंद्र दादा पुण्यात जाऊ शकतो. जे जात नाही ते कायमच्या मागे राहून जातात. असं होऊ नये म्हणून आम्ही तिन्ही चारींनी मिळून हे काम सुरू केलं होतं. की मूलभूत अभ्यास विषयाच्या काही कन्सेप्ट समजल्या पाहिजे. तुम्ही संदीप दादाचेच व्हिडिओ बघा किंवा त्याच्या पुस्तकात त्याने किंवा किरणने आपल्या दिलेल्या पुस्तकातल्या संकल्पना बघा. संकल्पना समजणं, परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून तो विषय समजणं आणि सगळ्यात महत्वाचं अभ्यासाचा सराव होणं, अभ्यासाची पद्धत समजणं आणि त्या प्रेरणादायी वातावरणात एकमेकांबरोबर राहून पूर्वीचा आपण हा बदलून परीक्षेसाठी आवश्यक आपण समोर येणं, यासाठी हे 7, 8, 9 महिन्यांचे कोर्सेस फार गरजेचे असतात. आणि आपली एकमेव अशी संस्था आहे, की हा पैशांचा विषयच नाही. ज्याला आपल्याकडे फी भरता येते तो फी भरतो. तीही सर्वात कमी फी ठेवलेली असते आपण, कारण आपला हा व्यवसाय नाही. आणि ज्यांना नाही भरता येत, अशा सगळ्यांना हा पूर्ण कोर्स फ्री देऊन पुन्हा त्यांची राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेचं एक पूर्ण मॉड्यूल आपण तयार केलं. का केलं? कारण गाईडन्स इज नीडेड वेदर यू आर रिच और यू आर पुअर. तर त्यासाठी तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढं त्या पद्धतीने हे निर्णय रॅशनल पद्धतीने घ्या आणि आता आपण दादांकडे पुन्हा मायक्रो प्लॅनिंगसाठी जाऊ. हां. अमोल दादा, आत्ता तू बोलत होता त्यावेळी मला एक 2 मुद्दे मॅक्रो प्लॅनिंग मधले मी थोडंसं अगदी ब्रीफली सांगतो. कारण मला आता आठवतं, की खूप साऱ्या जणांचे ज्यावेळी मला फोन येतात ना, हे महत्त्वाचे मुद्दे असतात. एक मुद्दा महत्त्वाचा, तो म्हणजे अनेक जणांचा फोन, की "सर मी म्हणजे ग्रॅज्युएशन आटोपल्यावर, सर मी पोस्ट ग्रॅज्युएशन करू का स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू?" हा खूप जणांना पडलेला प्रश्न असतो. याच्या बाबतीत आता मी जे उत्तर देणार आहे, हे माझं पूर्ण पर्सनल ओपिनियन आहे. याच्या बाबतीत अनेक मतांतर आहेत. ओके. त्यामुळे हे मी स्वतःच्या अनुभवाचं किंवा माझं मत देतो. मी आता अलीकडच्या याच्यात आता काय होतं, की मी ॲडिशनल कमिशनर लेव्हलला असल्यामुळे खूप सारे इंडस्ट्री पासून सर्व लोकांशी माझा संबंध येतो. मी असं बघितलेलं आहे, की आता बाहेरच्या मार्केटमध्ये ग्रॅज्युएशनला जवळ-जवळ काहीही किंमत उरलेली नाही. नुसतं प्युअर ग्रॅज्युएशन, मग ते कशातलंही असो. म्हणजे अगदी प्युअर ग्रॅज्युएशन मधलं एम-बी-बी-एस पण असेल, तर एम-बी-बी-एसलाही किंमत नाही आजकाल, अशी फॅक्ट आहे. मग बी-ए, बी-एस-सी आणि बी-कॉम तर जाऊच द्या. बरोबर? मला पर्सनली काय वाटतं, की समजा आपण काही कारणाने अयशस्वी झालो
आणि आपल्याला जर प्रायव्हेट जॉब मध्ये जावं लागलं, तर जर आपल्याकडे पीजीची डिग्री असेल, तर ते खूप हँडी होतं. म्हणजे खूप त्याची मदत होते. आता याचा मी साधारणतः हिशोब असा केला, की बघा आपण साधारणतः 15व्या-16व्या वर्षी 10वी होतो. 17व्या-18व्या वर्षी 12वी होतो. ग्रॅज्युएशन आपलं 21-22व्या वर्षी आटोपतं. बरोबर? त्याच्यानंतर जवळ-जवळ सगळे पोस्ट ग्रॅज्युएशन हे 2 वर्षाचे असतात. म्हणजे आपण पीजी करायचं जरी ठरवलं, तर साधारणतः 23व्या ते 24व्या वर्षी आपण पीजी आपलं आटोपलेलं असू शकतं. ओके? याच्यातल्या अर्थात मी एमबीबीएस वगैरे नाही पकडत आहे, कारण त्याच्यात आधी इंटर्नशिप येते आणि मग तयारी वगैरे ते आपण बाजूला काढून नॉर्मल केसेसमध्ये. तर हिशोब असा आहे, की आपण जरी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं म्हटलं, तरी सुद्धा तोपर्यंत आपलं वय साधारणतः 23-24च असतं. आणि जर आपलं असं टार्गेट असलं, की मी साधारणतः 28व्या-29व्या वर्षी यशस्वी व्हावं स्पर्धा परीक्षांच्यामध्ये, तर तरी सुद्धा आपल्याला त्यानंतर 4-5 वर्ष उरलेली असतात आपल्याकडे. बरोबर. ठीक आहे? त्याच्यामुळे मला पर्सनली असं वाटतं, की जर आपल्याला पीजी करता येत असेल आणि पीजी साठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी आपल्याला जर चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळत असेल, तर माझं पर्सनल मत आहे, की आपण पीजी करून घ्यावं. याच्याने 2 फायदे होतात. समजा जो सब्जेक्ट तुमचा ग्रॅज्युएशनचा पीजीचा आहे, तोच तुम्ही ऑप्शनल म्हणून घेत असाल. आता समजा एमपीएससीला तर तो भाग नाही, यूपीएससीच्या अँगलने. तर एकतर आपला एक्स्ट्रा अभ्यास होऊन जातो. दुसरं म्हणजे आपल्याकडे एक पीजी राहते, त्यामुळे एक मानसिक समाधान असतं, की बाबा जर मी भविष्यात यशस्वी नाही झालो, तर माझ्याकडे या क्षेत्रातली पीजी आहे. म्हणजे मी युजलेस नाही होणार माझ्या क्षेत्रामध्ये. ठीक आहे? ते एक मानसिक समाधान असतं. त्या मानसिक समाधानामुळे माणूस चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो स्पर्धा परीक्षांचा. ओके? तर पीजीच्या बाबतीत मला असं वाटतं, की जर तुम्हाला ग्रॅज्युएशन आटोपल्या लगेच आणि चांगल्या ठिकाणी पीजीला प्रवेश मिळत असेल, तर पोस्ट ग्रॅज्युएशन करून घ्यावं. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांमध्ये उतरावं. दिस इज नंबर 1. दुसरं म्हणजे प्लॅन बी. आता प्लॅन बी आणि प्लॅन ए याच्या बाबतीत एवढी मतांतर आहेत. काही मतं अशी असतात, की बाबा याच्यात उतरलं म्हणजे सगळे दोर कापले पाहिजेत. ओके? सूर्याजी सारखे सगळे दोर कापले पाहिजेत, की आता मी हेच वगैरे, वगैरे. याच्यावरती एक गंमत सांगतो, की माझं मध्यंतरी फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक व्याख्यान होतं. तर त्या व्याख्यानामध्ये मी असंच प्लॅन ए, प्लॅन बीच्या बाबतीत सांगितलं. मी हे सांगितलं, की प्लॅन बी माणसाकडे असला पाहिजे. म्हणजे तो समजा आपण ठरवलंय, की 5 वर्ष मी अभ्यास करणार आहे, तर 5 वर्षानंतर काय? 3 वर्ष करणार आहे, 3 वर्षानंतर काय? तो प्लॅन बी. एका मुलाने मला अत्यंत प्रामाणिकपणे प्रश्न विचारला. त्याचा काही असा वाईट उद्देश नव्हता. त्याने मला हे सांगितलं, की सर मला काहीतरी मला वाटतं अर्नोल्ड श्वार्झनेगरचं काहीतरी बोलला तो, की देअर शुड बी नो प्लॅन बी इन लाईफ. मी म्हटलं बघ, या सगळे मोटिवेशनल कोट्स ऐकायला चांगले असतात, पण आपण या दोघांची सांगड घालू. कसं? समजा मी असं ठरवलं, की मला 5 वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे? तर काय करायचं? 5 वर्षांनंतर मी अयशस्वी झालो, तर मला प्लॅन बी काय करायचं? म्हणजे काही मला व्यवसाय टाकायचा आहे किंवा नोकरी करायची काय आहे? ते आपण ठरवून ठेवायचं. ठरवून ठेवल्यानंतर त्याची घडी करून ते ठेवून द्यायचा आणि तो राईट. प्लॅन बी विसरून जायचा. तो असं ठरवायचं आपण, की ही जी चिठ्ठी आहे ना, ही मला 5 वर्षांनी काढायची आहे आणि विसरून जायची आणि आता प्लॅन ए एकच ठेवायचा आपला 5 वर्षासाठी हा. सिंपल. दोघांचं झालं ना. प्लॅन आता 5 वर्ष मी 100% प्लॅन एवरच काम करणार. 5 वर्षानंतर अयशस्वी झालो तर ती चिठ्ठी काढणार मी आणि उघडून बघणार, की माझा प्लॅन बी काय आहे. याच्याकरता, की बघा मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचं नेचरच असं आहे, ही विद्यापीठीय परीक्षा नाही. विद्यापीठीय परीक्षा म्हणजे काय? त्याच्यामध्ये तुम्ही पास होता किंवा नापास होता. पास झाला तर तुम्हाला फर्स्ट क्लास असतो किंवा सेकंड क्लास असतो किंवा डिस्टिंक्शन असतं वगैरे, वगैरे. तिथे निवड होणे किंवा निवड न होणे हा प्रकार नसतो. स्पर्धा परीक्षांमध्ये जर 100 जागा असतील, तर तुम्हाला ते 100 मध्ये येणं आवश्यक असतं. तुम्ही 101वे असाल, तुम्हाला फार उत्तम मार्क असतील, पण तुम्ही 101वे असलात ना, तर यू आर लाइक फेल. यू आर नॉट सिलेक्टेड. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये आपण कसलीच शाश्वती देऊ शकत नाही. आपण स्पर्धा परीक्षांमध्ये फक्त एकाच गोष्टीची शाश्वती देऊ शकतो. ते म्हणजे मी माझे प्रयत्न 200% करणार.
याच्याशिवाय दुसऱ्या कसली शाश्वती देता येत नाही. आणि म्हणून बृहत आराखड्यामध्ये असं वाटतं मला की प्लॅन बी तयार ठेवावा, तो कार्पेटच्या खाली टाकून द्यावा, गादीच्या खाली ठेवून द्यावा आणि नंतर मग फुल प्लॅन ए वर कॉन्सन्ट्रेट करावं. तर इथे मी बृहत आराखडा म्हणजे मॅक्रो प्लॅनिंगचा भाग संपवतो आणि लेट अस नाऊ मूव्ह टुवर्ड्स द मायक्रो प्लॅनिंग. आता मायक्रो प्लॅनिंग म्हणजे काय? मायक्रो प्लॅनिंग मध्ये मी पुस्तकांच्या बाबतीत वगैरे काही बोलत नाही. आता पुस्तकं कोणती वापरायची वगैरे हे सगळीकडे सगळ्यांना अवेलेबल आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी बोलणार नाही. मी बोलेल ते ऍक्च्युली टाइम मॅनेजमेंट आणि त्या संदर्भाने, त्या अनुषंगिक. पहिला मुद्दा, खूप जण काय करतात, मॅक्रो प्लॅनिंगचा अतिरेक करतात. म्हणजे असं की फार अर्ध्या दिवसाचं प्लॅनिंग करतात. सुरुवातीचा उत्साह असतो की मला मायक्रो प्लॅनिंग करायचंय, मी एक मिनिटाचं प्लॅनिंग करायचं. माझी सगळ्यांना एक विनंती आहे की मायक्रो प्लॅनिंग करताना कधीही दिवसाचं नियोजन करू नका, आठवड्याचं नियोजन करा. आठवड्याचं का सांगतो? काय होतं, प्रत्येक दिवसाचं आपण नियोजन जरी केलं, प्रत्येक दिवसाचं नियोजन आपल्याला पाळता येत नाही. याचं कारण काय की प्रत्येक दिवस काही ना काही अर्जंट काम येऊ शकतं, काही प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे मी आज ठरवलं की 4 तास अभ्यास करायचा, नाही होणार माझा 4 तास अभ्यास. आणि मग दिवसाचं प्लॅनिंग थोडंसं गडबड झाली की काय आपल्याला वाटतं की अरे यार माझं प्लॅनिंग काही वर्कआउट नाही होते आणि आपण नाराज होतो आणि मग प्लॅनिंगचाच भाग सोडून द्यायची शक्यता असते. त्याच्यामुळे काय करायचं की ऑलवेज डू वीकली प्लॅनिंग. आठवड्याचं प्लॅनिंग करा, आठवड्यात ठरवा या आठवड्यात मला एकूण किती तास अभ्यास करायचा आहे. समजा मी ठरवलं की मला 50 तास अभ्यास करायचा आहे, तर मला आठवड्यात 50 तास अभ्यास करायचा आहे. मग एक दिवस 2च तास होऊ शकतो, दुसऱ्या दिवशी 8 तास होऊ शकतो, तिसऱ्या दिवशी 4 तास होऊ शकतो, नो प्रॉब्लेम. आठवड्यात 50 तास झालं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, त्या आठवड्यामध्ये मला कोणते टॉपिक संपवायचे आहेत ते ठरवा. मग आज काय होतं, एखाद दिवशी आपल्याला वाटतं की मी आज सिविक्स वाचणार आहे, राज्यघटना वाचायची हौस आली, केलं. एखाद दिवशी हौस आली इतिहास वाचायची, एखाद दिवशी हौस आली अर्थशास्त्राची. आपला जसा मूड असतो तसं वाचायचं. आठवड्याचं ओव्हरऑल ठरवायचं की मला एवढ्या विषयाचे एवढे टॉपिक संपायचे आहेत. याच्याने काय होतं की आठवड्यामध्ये 2-3 दिवस इकडे तिकडे जरी झाले तरी आठवड्याचं प्लॅनिंग जर एकूण सक्सेसफुल झालं तर आपल्या प्लॅनिंग वरचा विश्वास वाढतो. एक फील गुड फॅक्टर मनामध्ये निर्माण होतो की बाबा मी आठवड्याचं प्लॅनिंग केलं आणि माझ्या आठवड्याच्या प्लॅनिंग नुसार मी व्यवस्थित अभ्यास केला. आणि तो फील गुड फॅक्टर आला की आपल्याला पुन्हा प्रेरणा मिळते पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करण्यासाठी. ऑलवेज रिमेंबर दिस. मी ज्यावेळी माझा पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम्स क्लिअर झाली, माझ्याकडे फक्त 2 महिने होते. 2 महिन्यामध्ये ज्यावेळी मी बजाज ऑटोच्या एका रूम मध्ये राहायचो, मी सगळ्या आठवड्यांचं प्लॅनिंग लावून ठेवलेलं होतं क्रमाने. कारण मुळात 1.5-2च महिने होते, त्यामुळे एकूण आठवडे मुळात 8-10च होते. त्या 8 आठवड्यांचं प्लॅनिंग मी लावून ठेवलेलं होतं आणि त्यानुसार प्रत्येक आठवड्यात होत राहायचं आणि इट क्रिएटेड अ ट्रिमेंडस फील गुड फॅक्टर. ओके. पुढचा एक महत्वाचा मुद्दा, आपला जो दिवस असतो ना मित्रांनो, आपला दिवस नेमका कसा प्लॅन करायचा हे ठरवा. याचं कारण सांगतो. प्रत्येकाचा दिवस वेगवेगळा असतो. आता तुम्ही अनेक ठिकाणी माझ्या पुस्तकांमध्ये वाचलं असेल, माझ्या फेसबुक पोस्ट मध्ये वाचलं असेल की मी सकाळी 4:30-5 वाजता उठतो, रात्री मी 9:30-10 वाजता, फार फार तर 10:30 वाजता झोपतो. ही माझी लहानपणापासूनची सवय आहे आणि आजतागायत ती कंटिन्यू आहे. म्हणून मग एखादं माझं भाषण झालं की पोरं ठरवतात की मी पण उद्यापासून 4:30-5 वाजता उठणार. नो, ते शक्य नाही. तुम्हाला सवय असेल तर ठीक आहे, पण प्रत्येक जण वेगवेगळा बनलेला असतो. ठीक आहे. तर तुम्ही स्वतःचं अनालिसिस करा की माझ्या दिवसातला सगळ्यात प्रोडक्टिव्ह वेळ कोणता आहे. सगळ्यात प्रोडक्टिव्ह वेळ की ज्यावेळी मी अत्यंत फ्रेश असतो, माझी मेमरी तल्लख असते, मी अत्यंत उत्साहात असतो, असा वेळ ठरवा. असे कुठले तरी 4 तास प्रत्येकाच्या दिवसामध्ये असतात. कोणाचे ते 4 तास सकाळी असतील पहाटे, कोणाचे दुपारी असतील, कोणाचे रात्री असतील. पण लक्षात ठेवा
हे 4 तास तुम्ही का एकदा आयडेंटिफाय केले का तुमचा 90% प्रॉब्लेम संपला यशाचा सांगतो. आणि हे 4 तास आयडेंटिफाय तुम्ही केले की काय करायचं, या 4 तासांवर दुसरा कोणीही अतिक्रमण करणार नाही याची पक्की व्यवस्था करायची. समजा मला रात्री 10 ते 2 जबरदस्त अभ्यास जमतो, तर ठरवायचं की रात्री 10 ते 2 कुठलाही माईचा लाल, मग पंतप्रधान असो, भारताचे असोत का अमेरिकेचे असोत का आणखी कोणी असोत, कोणीही मला डिस्टर्ब करणार नाही हे पक्क ठरवायचं. मोबाईल बंद. कारण दॅट इज युअर ओन टाइम. मोबाईल बंद, व्हॉट्सअप बंद, फेसबुक बंद, डेटा पॅकच बंद करून टाकायचा, एअरप्लेन मोडवर टाकून द्यायचा मोबाईल. तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे तारुण्यातली ही 4-5 वर्ष आहेत. तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये तुम्ही कष्ट केले ना, अरे अख्खं आयुष्य पडलंय मोबाईल साठी, फेसबुक साठी. आज मी तुमच्या समोर फेसबुक लाईव्ह वर आहे, इंस्टाग्राम वर आहे, झूम वर आहे. हे कशामुळे शक्य झालं? कधी काळी मी तो त्याग केला, म्हणून आज मी तुमच्या समोर बोलतो आहे. 4 वर्षांनी तुमचं असं भाषण झालं पाहिजे लाईव्ह. आणि म्हणून सांगतो दोस्तांनो, बस हा 2-3 वर्ष त्याग करा, अख्खं आयुष्य तुमचं पडलेलं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा, आमच्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्या सर्व्हिसेस मध्ये नुसतं रडगाणं गाणारी लोक सुद्धा असतात, पण मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो, शासकीय कामामध्ये अत्यंत चांगले काम करण्याचा, आपल्या समाजाचं भलं करण्याचा, आपल्या कुटुंबाचं भलं करण्याचा, आपल्या स्वतःच्या जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा इतका मोठा चान्स आहे. म्हणून मी हे जे सांगतोय ना, खूप तडमडीने सांगतोय, हे तुम्ही खरंच मनापासून करा की तुमच्या आयुष्यातले ते 4 तास ठरवा. 4च तास उरलेल्या वेळात तुम्ही जगासाठी उपलब्ध राहा. हे 4 तास मर्सिलेसली, कुठलीही दयामाया न दाखवता स्वतःला आयसोलेट करा. क्वारंटाईन, आजकाल हा शब्द फार चाललेला आहे ना, क्वारंटाईन करा, आयसोलेट करा. दिस इज व्हेरी व्हेरी नेसेसरी. दोस्तांनो, तुम्हाला सांगतो, मी तर नोकरी करता करता अभ्यास केला होता. तुम्हाला सांगू मी कोणत्या लेवलला अभ्यास केला होता. इट्स नॉट अ जोक. मी 6 वाजता बजाज ऑटो मधनं परत यायचो, 15 मिनिटात हात पाय तोंड धुवायचो. सेकंड हँड सायकल मी विकत घेतलेली होती. बजाज ऑटोच्या समोर, आकुर्डीच्या इथल्या बजाज ऑटोच्या समोर जयश्री हॉटेल आहे, तिथे आपल्या सायकलवर जायचो, चहाचा एक कप घ्यायचो, रूमवर परत यायचो 6:30 पर्यंत. 6:30 पासून 8:30 पावणे 9 पर्यंत अभ्यासाला बसायचो. त्यावेळी फॉर्च्युनेटली हे मोबाईल, व्हॉट्सअप वगैरे काही फारसं नव्हतं, पण असतं तर मी ते नक्कीच बंद केलं असतं. एनिवे, त्यानंतर जेवायला जायचो. जेवायला जाताना मी शनिवार रविवारी रेकॉर्ड करून ठेवलेले असायचे कॅसेट्स मध्ये महत्वाचे टॉपिक्स. वॉकमन होता त्यावेळी. त्यावेळी मोबाईल, स्मार्टफोन्स एवढे याच्यात नव्हते. वॉकमन लावून मी जेवायला बसायचो, जेणेकरून ती 15 मिनिटं सुद्धा वाया जायला नको. पोरांना वाटायचं की मी म्युझिक ऐकतोय, माझं मात्र तिथे चालू असायचं, सास धलोग सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, लोकशाही, गणराज्य. गणराज्य. बरोबर, आपले प्रिअम्बल मधले हे सगळं तिथे चालू असायचं, टेपने सुद्धा. त्याच्यानंतर सकाळी ज्यावेळी मी उठायचो, सकाळी मी जो माझा जुना टाईपचा टेप होता, तो बाथरूम आणि टॉयलेटच्या मधल्या बेसिनच्या खाली लावून द्यायचो, त्याला मोठा आवाज करून द्यायचो, जेणेकरून आपलं टॉयलेट, बाथरूम, ब्रश याच्यामध्ये आपले 40-45 मिनिटं जातात बघा सगळ्या याच्यामध्ये. त्या 40-45 मिनिटं ती कॅसेट माझ्याच आवाजात रेकॉर्ड केलेली अभ्यासाची चालू राहायची, जेणेकरून ते सगळं मला ऐकू येत राहायचं. म्हणजे मी आंघोळ करायचो पण सगळा कान तिकडे असायचा. एवढं केलं तेव्हा इथे आहे. सांगायचा उद्देश काय? सांगायचा उद्देश हा, ही तारुण्याची 4-5 वर्ष तुम्ही त्याग करा, अख्खं आयुष्य तुमच्यासाठी नंदनवन आहे. इतक्या जणांचं दादा, तुम्ही भलं करू शकाल सरकारमधून. एक मुद्दा मला सांगायचा आहे फक्त थांबून तुम्हाला. हे संदीप दादा जे 4 तास सांगतायत ना, ते त्यांच्या काम करून करण्याचे 4 तास होते. आपल्यापैकी अनेक जण फुल टाइम दिवसभर काही काम धंदा नाही, घरचे काही काम नाही, काही नाही. तर आपल्यासाठी ते मिनिमम 8 तास झाले पाहिजे.
आणि ते जर नाही झाले तर मग बरोबर. पंचवार्षिक, दशवार्षिक काय करायचं ते आपल्याला भोगावं लागेल. थोडक्यात मला सांगायचंय की बरोबर. नॉर्मल व्यक्तीला, ज्याला पूर्ण वेळ हा अभ्यास करतोय, त्याने क्वालिटीचे किमान 8 तास अभ्यास केला पाहिजे. आता तो फार शार्प दर्जाचा असेल आणि फार जबरदस्त पाया त्याचा मजबूत असेल पूर्वीपासून आणि फंडे एकदम क्लिअर असतील, मग 4-5 तासाचंही कदाचित होऊ शकेल. नाही असं नाही. पण सर्वसाधारण सगळ्यांना तुम्ही 8 तास हे दिवसाचे दिले पाहिजे. ज्या महिला घरचं सांभाळून करतात, जे नोकरी सांभाळून करतात, अशांना किमान 4 तास दिले पाहिजे. एवढा फक्त बदल दादा मी केला तुमच्या बोलण्यात. बरोबर. तर मित्रांनो, तो तुमचा वेळ आयडेंटिफाय करा आणि त्या वेळेमध्ये कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि तुम्ही संपूर्ण कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला हे एन्श्युअर करा. मायक्रो प्लॅनिंग मध्ये तुम्हाला अजून मी शेवटचा मुद्दा सांगतो, कारण आता वेळ पण बराच झालेला आहे. वाटलं तर आपण अजून काही मुद्द्यांसाठी अजून एखादं वेगळं म्हणजे वेगळ्या याच्याने करू. पण एक मुद्दा मी मायक्रो प्लॅनिंग मधला महत्वाचा सांगू इच्छितो, तो म्हणजे रिव्हिजन. बघा, काय होतं की आपली एक सायकोलॉजिकल कर्व असते, त्याला म्हणतात फॉरगेटिंग कर्व. म्हणजे आज जर मी एक पॅराग्राफ वाचला आणि तो मी उद्या जर रिवाइज नाही केला तर मी त्याच्यातलं जवळजवळ 60% उद्या विसरून जातो. दुसऱ्या दिवशी पण तो रिवाइज नाही केला तर तिसऱ्या दिवशी मी अजून 20-25% विसरून जातो आणि 4 ते 5 दिवसामध्ये मी सगळंच्या सगळं विसरून जातो. तुम्ही गुगलवर जा आणि गुगल करा फॉरगेटिंग कर्व. ज्यावेळी तुम्ही अभ्यास करतात आणि मी पुढच्या वेळी वाटलं तर एखाद्या सेमिनार मध्ये तुम्हाला मी दाखवेल की मी त्या रिव्हिजनचं कसं प्लॅनिंग करायचो. समजा आज मी एखादा टॉपिक केला ना, तर एक चार्ट बनवायचा, त्याच्यात हा टॉपिक मी आज केला हे लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 8व्या दिवशी, 20व्या दिवशी त्याची कंपल्सरी रिव्हिजन झालीच पाहिजे. कंपल्सरी रिव्हिजन झालीच पाहिजे. अन्यथा जर वेळोवेळी रिव्हिजन झाले आपल्याला कंटाळा येतो. पण जर कंपल्सरी रिव्हिजन झाली नाही तर आपण सुरुवातीला केलेला सर्वच्या सर्व अभ्यास वाया जातो आणि परीक्षेत काय होतं तुम्हाला सांगतो, अरे मी कुठेतरी वाचलंय, कुठेतरी बघितलंय, पण आठवत नाही. आणि अशा अनेक मिस्टेक्स होतात. सो आपल्या रिव्हिजनचा कंपल्सरी एक चार्ट तुम्ही कोणत्याही परिस्थितीत केलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने अभ्यास केलाच पाहिजे आणि हा तुमच्या मायक्रो प्लॅनिंग मधला इसेन्शियल भाग झाला पाहिजे. ठीक आहे. या पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुम्ही 100% यशाकडे वाटचाल करायला लागाल, याच्याबद्दल वादच नाही. अशा पद्धतीने तुम्ही ब्रॉड मॅक्रो प्लॅनिंग आणि सूक्ष्म स्तरावरचं मायक्रो प्लॅनिंग केलं तर यशस्वी तुम्ही व्हाल. आणि मी तुम्हाला सांगतो दोस्तांनो, आज मला प्रशासनामध्ये जवळपास 16 वर्ष झाली आणि मी तुम्हाला छातीठोकपणे सांगू इच्छितो की मला कुठल्याही क्षणी कधीही असं वाटलं नाही की मी प्रशासनात का आलो. इतकी कामं करायला आहेत आणि काय होतं माहितीये का की बघा, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने देशाच्या प्रगतीमध्ये सहभाग घेत असतो. म्हणजे अगदी कोणी प्रायव्हेट काम पण करत असेल तर तो देशाच्या प्रगतीमध्ये त्याचा वाटा असतोच. पण प्रशासनामध्ये आपल्याला एक फिलिंग येते की मी डायरेक्टली कनेक्टेड आहे या देशाच्या प्रगतीशी. मी डायरेक्टली या देशाच्या प्रगतीला हातभार लावून ही जी डायरेक्ट सरळ कॉन्ट्रीब्युशन करण्याची जी भावना असते ना मित्रांनो, दॅट इज अमेझिंग. दॅट इज अमेझिंग. विचार करा. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवला पाहिजे. कसा? आता बऱ्याचदा आपण कधी म्हणजे फार मोठमोठ्या स्कॅम्सच्या बातम्या वाचतो. इथे एवढ्या कोटींचा स्कॅम झाला, हे झालं, ते झालं वगैरे वगैरे. आता आम्ही संपूर्ण शासनाला टॅक्स मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. इन्कम टॅक्स आमचं जे डिपार्टमेंट आहे ते जवळपास वर्षाला 10 लाख कोटी, हा लिहून पहा कोणीतरी आकडा, 10 लाख कोटी. ठीक आहे. एवढा दर वर्षाला एवढा टॅक्स, डायरेक्ट टॅक्सेस ज्याला आपण म्हणतो तेवढा मिळवून देतो. काही काही वेळा मित्रांच्या
अनौपचारिक गप्पांमध्ये असं म्हणतो की अरे हे 600 कोटींचा हा स्कॅम ऐकला, 500 कोटींचा तो स्कॅम ऐकला. काय तुला असं वाटत नाही का की तू एवढा टॅक्स मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो, एवढे रेड्स करतो, हे करतो, एवढे प्रयत्न करतो, ते करतो वगैरे वगैरे, आणि हे बघ अशा ह्याच्यामध्ये जातो. मी माझ्या मित्रांना किंवा जे काही असतील त्यांना सांगतो की बघ दोस्ता, याच पैशातनं आज जर चीनच्या बॉर्डरवर रस्ता बांधला जात असेल, तो याच पैशातनं बांधला जातोय. आज कुठेतरी नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये कुठल्या तरी दराखोरातल्या इथे एखादं पब्लिक हेल्थ सेंटर पीएचसी चालत असेल त्याच आणि पैशात. तिथल्या कुठल्या तरी पीएचसी मध्ये कोणाच्या तरी माऊलीची डिलिव्हरी होत असेल, ती याच पैशात नव्हते. सियाचीन मध्ये जे आपले म्हणजे सब झिरो टेम्परेचर मध्ये सियाचीन मध्ये आपले सैनिक आहेत, त्यांना जर त्यांचे सगळे इक्विपमेंट्स वगैरे मिळत असतील, ते याच पैशातनं मिळत आहेत. आज गरीबातला गरीब एखादा पोराला स्कॉलरशिप मिळून तो शिकत असेल, तर तो पण याच पैशातला आहे. मी माझी फिलॉसॉफी सिंपल ठेवलेली आहे. मी असं समजतो की मी जो टॅक्स मिळवून दिलेला आहे तो या सगळ्या चांगल्या कामात जातो, बाकीच्यांनी मिळवून दिलेला स्कॅम मध्ये जातो. विषय संपला. क्या बात आहे. विषय संपला. फार छान. सांगायचा उद्देश माझा एवढाच आहे दोस्तांनो, देर आर इमेन्स पॉसिबिलिटीज. तुम्ही या शासनामध्ये तरुणांची गरज आहे, चांगल्या प्रामाणिक होतकरू तरुणांची गरज आहे, टेक्नो सॅव्ही म्हणजे जे तंत्रज्ञानाला परिचित आहेत अशा तरुणांची गरज आहे, आणि कार्यकर्त्यांसारखे झोकून देऊन काम करणाऱ्या तरुणांची गरज आहे. आणि तुम्हाला आयुष्याला अर्थ प्राप्त करून देण्याची मोठी संधी आहे. बस तुम्ही हे तारुण्यातले 3-4 वर्ष फक्त त्याग करायचा आहे, व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आहे आणि आपलं मोटिवेशन मेंटेन करायचं आहे. देन द एंटायर वर्ल्ड इज फॉर यू. ते वर्ड्सवर्थने फ्रेंच रिव्होल्युशन नंतरची एक लेख किंवा कविता म्हणजे एक लिहिलं होतं, त्याच्यातलं एक वाक्य आहे, ब्लीस वॉज इट इन दॅट डॉन टू बी अलाइव्ह, बट टू बी यंग वॉज व्हेरी हेवन. म्हणजे त्या क्षणी ब्लीस वॉज इट इन दॅट डॉन टू बी अलाइव्ह, त्या पहाटे जिवंत असणं हे फार सुंदर होतं, आणि त्यात पुन्हा यंग असणं, तरुण असणं हे तर फारच सुंदर होतं. विचार करा, आपलं तारुण्य अशा पद्धतीने या देशासाठी जर आपल्याला वापरायला मिळालं, देशाच्या भल्यासाठी वापरायला मिळालं, गरिबांच्या भल्यासाठी वापरायला मिळालं, तर आपण पण म्हातारपणी म्हणू शकू, ब्लीस वॉज इट इन दॅट youth to be alive but to be young was very heaven. आणि त्याच्यामुळे रात्रंदिवस कष्ट करा, पण प्लॅनिंग करून कष्ट करा, मोटिवेशन मेंटेन करून कष्ट करा, मॅक्रो आणि मायक्रो प्लॅनिंग करून कष्ट करा, यश तुम्हाला मिळेलच. बाकी इतर सगळ्या मार्गदर्शनासाठी आम्ही आहोतच, त्याच्याबद्दल वाद नाही, बट यू विल हॅव टू डू इट. घोड्याला पाण्यापर्यंत नेणं शक्य आहे, पाणी पाजणं शक्य नाही, पाणी त्यालाच प्यावं लागेल. ठीक आहे. तर माझ्या साईडचं हे मी कन्क्लूड करतो. अमोल, तू अजून सांग काय. मित्रमैत्रिणींनो, खूप छान. 1.5 तास आपण हे सत्र सुरू आहे आणि हजारो मुलं मुली हे आता ऐकतायत, नंतर अजून हजारो मुलं मुली ऐकणार आहेत. हे 2 विषय खरं तर खूप मोठे आहेत, आपण पुन्हा कधीतरी याच्यावर बोलणार आहोत. पण आज जे तुम्ही ऐकलं यातलं तुमच्या व्यक्तिमत्वाला मॅच होणारं काय काय आहे, कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे, हे निश्चित आत्ताच करा. नाहीतर हे तुम्हाला छान वाटेल सगळं आमचं बोलणं, पण त्याचा जर उपयोग झाला नाही तर आम्हाला पण छान वाटणार नाही आणि तुम्हाला त्याचा कधीच काही फायदा होणार नाही. म्हणून टप्प्याटप्प्याने आज ऐकलेल्यापैकी कोणत्या गोष्टी आपल्याला रुजवायला सुरुवात करायची आहे, दॅट ऍक्शन प्लॅन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं संदीप दादा म्हटले, आपण आता सगळा विचार केला, आता कृती करायला लागेल. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. 20 मुलं आपले राज्यसेवेतून वेगवेगळ्या स्तरात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या परिवारात होते, ते पास झालेत. कोणी डेप्टी कलेक्टर झालं, कोणी तहसीलदार झालं, काही झालं, आणि 80 जण मात्र नाही झालेत. याचा अर्थ काय समजला तुम्हाला? मेनी रिसीव्ह ऍडवाइस, ओनली वाईज प्रॉफिट फ्रॉम इट.
म्हणजे बाकीच्या 80 सुद्धा मार्गदर्शन मिळालं होतं दीपस्तंभमध्ये, पण 20 लोकांनी त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन फार जबरदस्त केलं. ते घोड्याचं उदाहरण जे दादांनी दिलं ते. आणि आज ती मुलं, कालच रिझल्ट आलाय संदीप दादा, 20 जण वेगवेगळ्या पदांवर पास हो. झालीये. दॅट क्रेडिट गोज खूप टू छान. देम. आपल्याकडे सिस्टीम मध्ये 10 लोक मार्गदर्शन करतात. आम्ही जे काही करतो दॅट इज रुटीन पार्ट, आम्ही करतच राहणार आहे. पण घेणारा जास्त महत्वाचा असतो, त्याच्यावर यश अवलंबून असतं. म्हणजे देणं पण महत्वाचं आहे, पण सर्वात जास्त घेणं. म्हणून आज जे सत्र झालं यामध्ये तुम्ही काय घेतलं हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन तयार करा. याबद्दल तुम्हाला काहीही शंका वाटल्या, आपण हेल्पलाईन तयार केलेली आहे संस्थेची, निशुल्क. तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या बद्दलच काहीही अडचण असली, अगदी काही, तर तुम्ही त्याच्यावर विचारू शकतात. तुम्हाला 24 तासाच्या आत नक्की उत्तर मिळेल. SMS करायचा किंवा व्हॉट्सअप करायचा, डिटेल आपली समस्या लिहायची. तुम्हाला मी नंबर देऊन ठेवतो, 9922004191 आणि शेवटी 94 अजून दुसरा नंबर आहे. ही हेल्पलाईन याच्याकरता आहे, तुम्हाला फार निराश वाटतंय, तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून यश येत नाहीये आणि काय करावं समजत नाहीये, अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही आमच्याशी बोला. ठीक आहे. कोर्स लावणं हा वेगळा विषय आहे. तुम्हाला कोर्स लावता आला लावा, नाही लावता आला ऑनलाईन करा. पैसे नसले तर शिष्यवृत्तीची आपली फॉर्म भरा. पण या व्यतिरिक्तही तुम्हाला काहीही लागलं मित्रमैत्रिणींनो, वी ऑल आर देअर. आज आपल्या खरंच व्यस्ततेतून, म्हणजे ऍडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स म्हणून पुण्याची खूप मोठी जबाबदारी संदीप दादांकडे आहे, आणि तरीही ते वेळ काढताय. याचं कारण आम्ही परिवारातले सगळेच लोक असा विचार करतो की जे जे आपल्याला माहितीये ते इतरांच्या मदतीला जर आलं, इतरांना त्याच्याने बरं वाटलं, त्याच्या इतका आनंदाचा भाव कुठला नसतो. त्यांच्या बोलण्यातला मी त्याचा फॅन आहे खूप मोठा. अत्यंत आनंदाने, अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत कळकळीने त्यांचं बोलणं असतं. हे 3 मुद्दे मी कायम त्यांच्या बोलण्यामध्ये बघतो. आणि कंटेंट पोचण्यासोबतच दुप्पटीने पोचतात या 3 गोष्टी. आणि आज तेवढ्याच ताकदीने, उत्साहाने त्यांनी आपल्याशी संवाद साधला. आपण पुढच्या रविवारी पुन्हा भेटणार आहोत. आपल्या दीपस्तंभ परिवारातल्या 7 विद्यार्थ्यांना, जे पोलीस सब इन्स्पेक्टर झाले होते 7-8 वर्षापूर्वी, या 7 लोकांना आंतरिक सुरक्षा पदक मिळालंय महाराष्ट्र राज्याचं, गडचिरोलीमध्ये अप्रतिम काम केल्याबद्दल. त्या 7ही मुलांचा आपण ऑनलाईन FB लाईव्ह वर सत्कार करणार आहोत आणि त्यांचे अनुभव 5-5, 10-10 मिनिटं ऐकणार आहोत पुढच्या रविवारी. आणि त्यासोबतच या कालच्या रिझल्ट मध्ये मानसी पाटील, आपली विद्यार्थिनी 2014-15 बॅचची, ती डेप्टी कलेक्टर झाली आहे. आधी STI होती, त्याच्यावर काम करत करत तिने पुन्हा हे पद मिळवलंय. तिच्यासह 3-4 जणींचं आपण छान मनोगत ऐकून त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. तुम्हाला ज्यांना ज्यांना याच्यात भाग घ्यायचा त्यांनी आवर्जून आपले नंबर, माहिती पाठवा, म्हणजे तुम्हाला लिंकही नंतर पाठवता येईल. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि विशेष संदीप दादा, जे इतक्या वर्षानंतरही, अमोल दादा, हा बोला बोला. अमोल दादा, एक मी सांगू इच्छितो की आपण असं करूयात की आपला जो दीपस्तंभचा हेल्पलाईन नंबर किंवा ईमेल किंवा फेसबुक पेज आहे, हे जे ऐकणारी सर्व मंडळी असेल आता, त्यांना असं आवाहन करतो की जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही स्पेसिफिकली एखाद्या, म्हणजे याच्याशी संबंधित स्पेसिफिकली एखाद्या बाबीवर एक विशेष सेशन करावं, तर बरोबर. ते तुम्ही पाठवून ठेवा. ओके, ते आम्ही सगळं कोलेक्ट करू. अमोलदादा, तू कोणाला तरी हे काम दे, ते आपण कोलेक्ट करूयात. आणि जेणेकरून आपण जर हा विषय आपण ठरवला समजा, ठीक आहे, पण जे विद्यार्थ्यांना वाटत असेल किंवा इतरांना, तरुणांना वाटत असेल की या विषयावर आपल्याला काहीतरी मार्गदर्शन मिळावं, ते विषय आपण कोलेक्ट करूयात आणि मग जसं जमेल तसं आपण हे करूयात, जेणेकरून आपल्याला तरुणांना वाटणाऱ्या विषयांवर नेमकं मार्गदर्शन करता येईल. 1-2 महिन्यातून एकदा याच्या पुढे संदीप दादांनी आपल्या सगळ्यांसाठी वेळ काढावा. वेळ घेण्याची जबाबदारी माझी, त्यांच्या व्यस्ततेतून. विषय तुम्ही पाठवा आणि मुक्त संवाद 1-2 महिन्यातून एकदा आपण करत जाऊयात. त्याचा खरंच खूप आनंद आम्हाला दोघांना सुद्धा असेल. आणि आज खरंच आभार मानता येणार नाही, पण आनंद व्यक्त करतो. संदीप दादा, तुम्ही वेळ काढला आणि मला खात्री आहे, माझं खास दोस्त असल्यामुळे मला माहितीये त्यांचं, त्यांना हे केल्यानंतर तुमच्यापेक्षा जास्त आनंद होणार आहे. ठीक आहे.
एक भाकरी नक्की आज जास्त खाईल संदीप दादा, कारण तुमच्याशी आम्ही आमचे सगळे जुने दिवस रिलेट करत असतो या गोष्टीशी. तर पुन्हा एकदा संदीप दादा थँक्यू, आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट.